ग्रेट. ओ हो 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 हो. लेट मी चेक इन द कमेंट सेक्शन. किती जण आहेत इथे लाईव्ह? ओके. बंडपंत कंक सर, येस. रेखा बांदल मॅम, येस. डॉक्टर हेमंत कडू फ्रॉम मुंबई, गुड इव्हिनिंग. बंडोपंत कंक सर, मजेत आहे सर. ओके. सिद्धार्थ कुंभार, गुड इव्हिनिंग. एक्स काहीतरी आहे. ओके, गुड इव्हिनिंग. अभिजित साबळे सर, व्हेरी गुड इव्हिनिंग. आय आस्क्ड यू 2 क्वेश्चन्स. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही कसे आहात? हाऊ आर यू? ईश्वरी, गुड इव्हिनिंग. डॉक्टर हेमंत, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. ओके. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. बट आय एम आस्किंग यू, तुम्ही कसे आहात? आय जस्ट वॉन्ट टू सी इन द कमेंट सेक्शन. ऑलवेज फाईन. क्या बात है. एम एल सुरवश से, ओके, मजेत. आय एम फाईन. व्हॉट अबाउट यू? ऑलवेज फाईन. टॉप ऑफ द वर्ल्ड. रेखा जगताप मॅम, गुड इव्हिनिंग. आय एम फाईन. ओके. लेट मी चेक किती जण फाईन आहेत, किती जण एक्सलेंट आहेत, किती जण एक्साइटेड आहेत. माधुरी मॅम फ्रॉम सोलापूर, ओके, ग्रेट. वेलकम माधुरी मॅडम, वेलकम. थँक्यू सर. येस. सर पण आहेत का ब्राझीलवरून? नाही आहेत सर सरांना सध्या इंडियात. सरांना पण लिंक शेअर करा. इफ इट इज पॉसिबल टू यू. हा आता नाही जॉईन करू शकणार ते सर. हां, मला वाटतं तिकडे दिवस असेल ना? हो 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 येस येस, आपल्याकडे रात्र तिकडे दिवस. ओके, फाईन. अनिता हो. सुपलकर मॅम, छान आहे सर. ओके. सौरभ, फाईन. सौरभ, आज प्रवास खूप झाला असेल नाही का? थेरपी, काउन्सिलिंग, प्रवास आणि आत्ता परत झूम सेशन. आज जो तू प्रवास केलायस ना सौरभ, तो प्रवास मी दररोज करतो. थेरपी, काउन्सिलिंग, झूम सेशन, हे ते. पण मजा येते. नितीश मराठे, फाईन. फाईन, एक्सलेंट, याच्यापेक्षा वेगळं काय उत्तर आहे का? लेट मी चेक. येस सौरभ, थँक्यू. मराठी पण यूज करू शकता. लेट मी चेक की तुम्ही काय, तुमच्याकडं काय वेगळं काय आहे का? यू वॉन्ट यू हॅव अ समथिंग डिफरंट वर्ड टू एक्सप्रेस युअर हेल्थ, एक्सप्रेस युअर सेल्फ. ओके, फक्त फाईन आहे. FINE, फाईन, नथिंग एल्स. ओके. बरं, मराठीत सांगा. चला मराठीत सांगा. कशा आहात तुम्ही? हाव आर यू? मराठीत मजेत. ओके. अजून किती जणांना पकडून आणून बसवलंय पॅरेंट्सनी? ओके. छान आहे सर. ओके, सर छानच आहेत. मी तुमच्याबद्दल विचारतोय. येस. ओके, फाईन. ईश्वरी सेईंग फाईन, फाईन, फाईन. ठीक आहे. चला आता बघूयात रूममध्ये, या झूम सेशनमध्ये कोण कोण. ओके. प्रल्हाद मुथाल, ओके. मराठी, इंग्लिश, ओके, फाईन. गुड इव्हिनिंग रवींद्र. ओके, फाईन. संदीप बारवकर करपे, पक्कड फक्कड, आय आय डोंट नो काय प्रोनाउन्सिएशन आहे नाव. करपे, ओके. अभिजित साबळे सर, वेलकम. राहुल गाडे सर, वेलकम. वैशाली मॅम, वेलकम. सिद्धार्थ कुंभार, ऑलवेज ऑन द टाइम. रेखा मॅम, अपर्णा चव्हाण मॅम, सौरभ क्षीरसागर सिरस्कर, वैशाली मॅम, ओके. लक्ष्मण राम आहे तिथे, तुम्ही झोपून ऐकताय सेशन? हॅलो सर, नमस्कार. अनम्यूट करू हॅलो. नका. अनम्यूट करू नका, रेकॉर्डिंग चालू आहे. प्लीज कमेंट सेक्शनमध्ये हॅलो. बोला. कमेंट सेक्शनमध्ये बोला. अनम्यूट करू नका प्लीज. अनम्यूट करू नका. ओके. लक्ष्मणपुरी, उठून बसा. गुड इव्हिनिंग. खूप बारीक लक्ष असतं, मला 4 डोळे आहेत. रवींद्र शिंदे, कॅमेरा चालू ठेवायचा. डॉक्टर हेमंत कडू, अश्विनी जाधव मॅम, ओके. बंडोपंत कंक, विनोद थोरात, मोहन पोमणे सर, ओके. हां, फाईन. मिसाळ, अंगद सर, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट हाऊ टू टेक अ डिसिजन. डिसिजनबद्दल शिकणार आहोत. कॉर्पोरेट लेवलचं नॉलेज आपण आज शिकणार आहोत. सीमा मॅम, गुड इव्हिनिंग. वैशाली मॅम, गुड इव्हिनिंग. रवींद्र ठोसर सर, गुड इव्हिनिंग. ओके, व्हेरी सर गुड. बोलू शकतो? नो, नाही, प्लीज. ओके. खूप डिस्टर्ब होतं. आय नो तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, पण चॅट बॉक्समध्ये, कमेंट सेक्शनमध्ये दाखवा प्लीज. सगळं डिस्टर्ब होतं. प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला, आणि रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, ओके. प्लीज तेवढी काळजी घ्या. या, मी तुम्हाला शेवटी वेळ देणारच आहे. ओके. ओके सर. ओके सर. येस, थँक्यू व्हेरी मच.
रवींद्र सर, तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावरती. आय कॅन अंडरस्टँड. ओके, मी तुम्हाला शेवटी वेळ देणारच आहे. रेखा बांदल मॅम, रोहित गायकवाड, शशिकांत मिसाळ, ओके, अंगद सर, ओमकार बेंद्रे. अरे, मी म्हटलं कुठे आहे ओमकार? ओके, छान. तुम्हाला जे काही बोलायचं ते कमेंट सेक्शनमध्ये बोला. शेवटी शेवटी मी तुम्हाला वेळ देणारच आहे. सुरुवातीला ते एक वातावरण निर्मिती करायची असते, कारण मला ते चॅट बॉक्समध्ये पण बघायचं असतं, प्लस पीपीटीकडे बघायचं असतं, प्लस त्या व्हिडिओकडे कोण कोण जिवंत आहेत, कोण कोण शहीद झालेत, हे सगळं बघायचं असतं मला. ओके, फाईन. येस, व्हेरी गुड. सारिका कंक मॅम, अधूनमधून बंक करायचं नाही, सगळे सेशन अटेंड करायचे. ओके, येस. एम एल सुरवशे, ओके. हॅलो हां, म्हणजे माधुरीताई तुम्ही आहात. ओके, फाईन, ग्रेट. हॅलो. प्लीज बोलू नका, मी तुम्हाला वेळ देणार आहे. प्लीज बोलू नका. आय एम गोइंग टू गिव्ह यू टाईम. ओके, मी तुम्हाला वेळ देणार आहे. शेवटी तुम्ही बोलू शकता. इट इज नॉट अ नॉर्मल थेरपी सेशन. हे रेकॉर्डिंग होत आहे, परत यूट्यूबला जात आहे, ते डिस्टर्ब होतं. प्लीज माझी विनंती आहे, प्लीज. सर चॅट बॉक्स खोलत नाही. खाली ऑप्शन असतं तिथे राजा, खाली 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 ऑप्शन आहे बघ, चॅट म्हणून. हा आहे नाही पण सर, खोलत नाही. ते लोड लोड होत नाहीये सर. ओके, सो तुम्ही तुमचा रेंजचा इश्यू आहे, मला सगळं दिसतं इथे. ओके, ओके, हां, फाईन, प्लीज चेक करा. ठीक. येस, चॅट बॉक्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ओके, प्लीज. आणि चॅटबॉक्समध्ये जे आहे मी ते सगळं वाचून दाखवते, म्हणजे इम्पॉर्टंट टास्क मिस नको व्हायला. चॅटिंग आणि दिवसभर चॅटिंग चालूच असते ना, परत इकडे पण कशाला चॅटिंग. वैशाली मॅडम म्हणतात, आजच्या नवीन झूम सत्राबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. या सत्रामधून नवीन गोष्टी शिकण्यासाठी आम्ही स्वतःला अधिक विकसित करण्याची संधी मिळणार आहे. व्हेरी गुड. सारिका कंक मॅम, सॉरी सर, मला मागच्या वेळी सेशन सुरू असताना खूप झोप लागली आणि अचानक मी झोपी गेली. ओके. ओके, व्हेरी गुड. मला फोन करायचा, मी आलो असतो उठवायला. ओके, क्या बात आहे. किती भारी कमेंट्स येतात बघ लक्ष्मण इथे. ओके, खूप मजा येते अरे आपल्याकडे. हां, सर खूप दिवसानंतर. ओके, ठीक आहे सारिका मॅम, नो प्रॉब्लेम एट ऑल. येस, बिंदास झोपा, काही प्रॉब्लेम नाही. आणि पहिले तुम्ही व्यक्ती आहात की तुम्ही म्हणताय सेशन ऐकताना झोप लागली. आणि माझा इतिहास आहे आत्तापर्यंतचा, 8 मार्च 2009 पासून जे माझे लेक्चर ऐकतात त्यांची झोप उडते. ओके, येस सर, खूप दिवसानंतर, यू नो. ओके, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम एट ऑल. हां, अजून बघूयात कोण कोण जॉईन झालेले आहेत. लक्ष्मण, व्हिडिओ व्यवस्थित पकडा. लक्ष्मण पुरी, तुम्ही आहात घरी, सगळ्यांना दिसतंय घरातलं. ओके, येस, चलो आता आपण स्टार्ट करूयात. बरं, हसत खेळत शिकायचं, एन्जॉय, मजा मस्ती करत, चालेल नेहमीप्रमाणे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, सायकोलॉजी शिकवणारे खूप सिरियस असतात. शिकणारे त्याच्यापेक्षा जास्त सिरियस. पण आपल्याकडे सगळे नियम वेगळे आहेत. आय एम सो एक्सायटेड फॉर द न्यू टॉपिक. थँक्यू व्हेरी मच प्रल्हाद. हे असं पाहिजे काहीतरी, हो ना. ग्रेट. अब आएगा मजा. किती जणांना डिसिजन म्हणजे काय याच्याबद्दल जाणून घ्यायचं आज थोडंसं. याच्यामधलाच पॉईंट आहे, पण डिसिजन म्हणजे काय किती जणांना समजून घ्यायला आवडेल. आज आपण जे काही आहोत, बिकॉज ऑफ आवर पास्ट डिसिजन. ओके, सिद्धार्थ म्हणतायत सर मला आवडेल. रवींद्र टोसर मला ओके. राहुल गाडे सर इज सेइंग मी. माधुरी मॅम इज सेइंग मी. वैशाली मॅम इज सेइंग मी. अश्विनी मॅम, युवराज. ओके. शशिकांत सर, सरांना फोन करा, जॉईन करायला सांगा. ओके, शशिकांत सर, विशाल सरांना फोन करा. सौरभ शिरस्कर, आय एम ऑल्सो. सारिका मॅम, आय एम ऑल्सो. ओके, मी पण. आदित्य पातरकर, ओके गुड, मला पण आवडेल सर. ओके, ग्रेट, व्हेरी नाईस. थोडंसं आपण रिकॅप करूया आणि पुढे जाऊयात. ओके, सगळ्यांनाच आवडेल. व्हेरी नाईस. चला, थोडंसं आपण रिकॅप करूयात, पुढे जाऊयात. किती जणांना वाटतं की थोडंसं रिकॅप होणं गरजेचं आहे? थोडंसं रिकॅप होणं गरजेचं आहे. किती जणांना वाटतं? चॅटबॉक्समध्ये मी टाईप करा. किती जणांना वाटतं? मला पण वाटतं की थोडंसं रिकॅप होणं गरजेचं आहे. टॉपिक थोडासा अवघड आहे, समजायला थोडासा वेळ लागू शकतो, बट नो प्रॉब्लेम. आय एम देअर टू हेल्प यू. आय एम देअर टू एक्सप्लेन यू अगेन. देर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. जास्तीत जास्त काय होणार आहे, अर्धा तास सेशन एक्स्ट्रा वाढेल. ओके,
ग्रेट. व्हेरी नाईस. चला थोडंसं एकदम फास्ट ट्रॅकमध्ये घेऊयात आपण. अल्गोरिदम ऑफ द लाईफ. अल्गोरिदम ऑफ द लाईफ. ओके, ऑलरेडी 2-2.5 तासाचं सेशन झालेलं आहे. एक 10-15 मिनिटांमध्ये आपण फास्ट ट्रॅकमध्ये घेऊयात. गो हेड, गो हेड, गो हेड. ओके, इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं होतं? प्रत्येक व्यक्तीला चांगलं भविष्य हवं असतं. एव्हरीबडी वॉन्ट्स ब्राईट फ्युचर. पण भविष्य अचानक घडत नाही डिअर फ्रेंड्स. आपल्या विचारांमधून त्याची निर्मिती होते. आणि आज आपण याच साखळीचा अभ्यास करणार आहोत. आणि या साखळीचा आपण अभ्यास गेल्या शुक्रवारी केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला याच्या अगोदरची सिरीज बघावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्लाइड आहे, इथे लक्ष द्या. बाकी काही समजलं नाही तरी चालेल, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट. अल्गोरिदम ऑफ द लाईफ. अल्गोरिदम ऑफ द लाईफ. माझी परत सगळ्यांना विनंती आहे, प्लीज म्यूट ठेवा. ओके, येस. बरेच जण नवीन असतात झूममध्ये, माहीत नसतं. आय कॅन अंडरस्टँड, बट प्लीज. ओके, विशाल खरात सर वेलकम. बंडोपंत कंक सर वेलकम. माझ्यासाठी सगळेच महत्त्वाचे. सिद्धार्थ स्माइल देत आहे लगेच. विशाल सर आपले मॉनिटर जॉईन झाले की. हां ग्रेट. माझ्यासाठी सगळे VVIP आहात. तुम्ही सगळे VVIP आहात. तुम्ही एकमेकांना कदाचित ओळखत नसाल, बट मी प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतोय आणि मला प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. चला आपण मेन टॉपिककडे वळतो आहोत. दॅट इज द अल्गोरिदम ऑफ द लाईफ. काय आहे अल्गोरिदम ऑफ द लाईफ? एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ द थॉट. एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ द थॉट. चला सगळ्यांनी इथं हात ठेवा. इथे ब्रेन, इफ यू हॅव, एव्हरीबडी हॅज. इथे हात ठेवा. ओके, नेहमी लक्षात ठेवा. किती कंटाळा ना, काही जण एकदम खाली बघत. अरे कमॉन यार, बी स्ट्रिक्ट. एकदम स्ट्रेट बसा. ओके, एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ द माइंड, एव्हरीथिंग स्टार्ट इन द ब्रेन, एव्हरीथिंग एंड्स इन द ब्रेन. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक विचारांची सुरुवात आपल्या मेंदूमध्ये होते, मनामध्ये होते, आणि प्रत्येक विचाराचा शेवट आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये होतो. म्हणजे काय, जे काही करायचं आहे त्याचं बिगिनिंग आणि एंड सोर्स कुठला आहे? ब्रेन. ओके, इथे सुरुवात आणि एंड होणार आहे. चला आपण अल्गोरिदम ऑफ द लाईफची डेफिनेशन बघूयात. ठीक आहे, हात खाली घेतलं तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच. द अल्गोरिदम ऑफ द लाईफ म्हणजे आपल्या जीवनाची एक अशी प्रक्रिया आहे. इट इज अ प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. जे लास्ट सेशन झूममध्ये नव्हते त्यांनी लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट्स घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. इट इज अ प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. कसली प्रोसेस आहे? ज्यामध्ये आपले विचार आपल्या निर्णयांना, डिसिजन्सला आकार देतात. अगोदर विचार, नंतर डिसिजन, आणि त्यानंतर काय, निर्णय आपल्या एकाग्रतेला फोकस म्हणजे दिशा देतात, आणि त्यानंतर एकाग्रता आपल्या कृतीला म्हणजे ॲक्शनला चालना देतात, आणि शेवटी काय असतं, दॅट इज अवर फ्युचर. आणि प्रॉब्लेम काय, आपण डायरेक्ट फ्युचरकडे जायचं नाही. लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. द फ्युचर इज ऑल अबाउट व्हॉट वी डू टुडे, ओनली रिझल्ट्स कम टुमॉरो. मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो, फ्युचर म्हणजे काय डिअर फ्रेंड्स, जे आपण भविष्यात काहीतरी करणार आहोत ना, दॅट इज नॉट अ फ्युचर. ते फ्युचर नाहीये. फ्युचर काय आहे? फ्युचर इज जस्ट आउटपुट ऑफ टुडे. फ्युचर इज अ जस्ट आउटपुट ऑफ नाऊ. आत्ता आपण काय करतो आहोत. इफ यू डू अ टाइमपास टुडे, युअर फ्युचर विल बी वर्स्ट दॅन प्रेझेंट. म्हणजे याचाच अर्थ काय, फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. इट इज ऑल अबाउट व्हॉट वी डू टुडे. ओनली रिझल्ट्स कम टुमॉरो. फक्त रिझल्ट उद्या येत असतो. उद्या ॲक्शन नाही. ॲक्शन कुठे आहे? ॲक्शन प्रेझेंटमध्ये आहे. ॲक्शन इज इन द प्रेझेंट, ओनली प्रेझेंट. व्हॉट मॅटर्स? प्रेझेंट मॅटर्स फॉर द. आपल्यासाठी प्रेझेंट इम्पॉर्टंट आहे. देर इज नो फ्युचर. फ्युचर इज अ जस्ट ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. नाऊनमध्ये आपण शिकलो ना स्कूल कॉलेजमध्ये असताना, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय? विच हॅज नो शेप, साईज, कलर अँड टेस्ट. वी कॅनॉट टच टू दॅट. म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, पाहू शकत नाही, ज्याचा आपण स्मेल घेऊ शकत नाही, ज्याला आकार नाही, उकार नाही, काहीच नाही, त्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. भावनावाचक नाम, भाववाचक नाम. फ्युचर काय आहे? भाववाचक नाम आहे. फक्त भावना आहे, फक्त इमोशन आहे, फक्त थॉट आहे.
रियालिटीमध्ये देर इज नो फ्युचर. रियालिटीमध्ये फक्त एकच गोष्ट आपल्या हातात आहे, दॅट इज कॉल्ड द प्रेझेंट. प्रेझेंट आपल्या हातामध्ये, प्रेझेंट आपल्या हातामध्ये. डिअर फ्रेंड्स, यावरती मी लास्ट झूम सेशनमध्ये 2-2.5 तास बोललेलो आहे. ओके, सो व्हॉट इज इम्पॉर्टंट? थॉट. थॉट म्हणजे काय? विचार. आणि मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये हेही बोललो, विचारावरती विचार करा की कोणत्या विचारावरती विचार करून विचार करायला पाहिजे. ओके, आणि विचार करून विचार करा की कोणत्या विचारावरती विचार करून विचार नाही करायला पाहिजे. ओके, येस, दिस इज इम्पॉर्टंट. आणि हे आपण सगळं शिकणार आहोत. कळलं असेल ठीक, नाही कळलं यूट्यूबला टाकलं जाणार आहे, परत तुम्ही रिपीट मोड करून बघू शकता. हे मी लास्ट झूम सेशनमध्ये ऑलरेडी बोललेलो आहे. ओके, चलो आता आपण नेक्स्ट जातोय. थोडंसं फास्ट ट्रॅकमध्ये जाऊयात. येस, प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते आपल्या विचारांमधून. ओके, प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्या विचारांमधून. आपण दिवसाला हजारो विचार करत असतो. मिनिमम सायन्स काय सांगते की जवळपास 60-70% 60-70 हजार विचार आपण करत असतो नॉर्मली, जनरल व्यक्ती. ओके, जनरल व्यक्ती, नॉर्मल व्यक्ती 60 ते 70 हजार विचार तो प्रोड्यूस करत असतो. सकारात्मक विचार सकारात्मक भावना निर्माण करतात, लक्षात घ्या. सकारात्मक विचार सकारात्मक भावना निर्माण करतात. नकारात्मक विचार भीती, तणाव आणि चिंता वाढवतात. ओके, सकारात्मक विचार सकारात्मक भावना निर्माण करतात. सिंपल गोष्ट आहे, मी तुम्हाला फंडामेंटल ऑफ द लाईफ टू चेंज एव्हरीथिंग तुम्हाला एकदम सिंपल भाषेत सांगतो. व्हॉट यू वॉन्ट, जे तुम्हाला हवं आहे, स्टार्ट थिंकिंग अबाउट दॅट विदाउट एनी डाऊट. सिंपल सांगतो, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे हवं आहे, यू वॉन्ट अ नेम, फेम, मनी, जॉब, करिअर, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, ब्युटिफुल, हँडसम, लाईफ पार्टनर, व्हॉट एव्हर जे काय हवं आहे. यू वॉन्ट अ गुड पॅकेज जॉबसाठी, यू वॉन्ट टू वर्क इन द मल्टीनॅशनल कंपनी, कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचा आहे. यू वॉन्ट टू हॅव समथिंग डिफरंट, एकदम युनिक पर्सनॅलिटी तुम्हाला डेव्हलप करायची आहे. यू वॉन्ट टू बी अ ऑथर, यू वॉन्ट टू बी अ सायकोलॉजिस्ट, यू वॉन्ट टू बी अ काहीतरी तुम्हाला बनायचं आहे ना, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू बी इन युअर लाईफ, यू जस्ट हॅव टू क्रिएट अ व्हिज्युअलायझेशन हिअर. यू हॅव टू व्हिज्युअलाइज, यू हॅव टू व्हिज्युअलाइज. याचाच अर्थ काय? सकारात्मक विचार सकारात्मक भावना निर्माण करतात. सिंपल आहे. व्हॉट यू वॉन्ट क्रिएट द इमोशन्स अकॉर्डिंगली. जे तुम्हाला हवं आहे त्या रिलेटेड इमोशन्स, त्याला थॉट्स, थॉट्स प्लस इमोशन विथ ॲक्शन. थॉट्स, इमोशन विथ ॲक्शन. ॲक्शन नसेल, एव्हरीथिंग विल बी झिरो. राईट? सो नकारात्मक विचार काय करतात? भीती, तणाव, चिंता वाढवतात. ओके, नेक्स्ट, अवचेतन मन विचारांनुसार काम करत असते. ते आपण रिट्रीटमध्ये खूप डीपमध्ये शिकणार आहोत. खूप डीपमध्ये शिकणार आहोत. अगदी प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत की 2 खुर्च्यांवरती एका व्यक्तीला झोपवलं जातं. त्याचं वजन असेल 30, 40, 50, 40 वजन असेल आणि त्याच्यावरती 60 वर्षाचा व्यक्ती उभा राहू शकतो आणि तो बेंड होत नाही, एकदम बॉडी स्टील ब्रिज झालेली असते. हाव इट इज पॉसिबल? हे पॉसिबल कसं आहे? एव्हरीथिंग इज पॉसिबल. कारण जसं कॉन्शियस माइंडला लिमिट आहे, बॉडीला लिमिट आहे, तसं सबकॉन्शियस माइंडला बिलकुल लिमिट नाही आहे. ओके, आज तुम्ही पुणेकर, तुम्ही बघताय सकाळी 9 वाजल्यापासून मी बोलतो आहे. स्टील दॅट एनर्जी आय हॅव हिअर. सेकंड, सकाळी मी 5:30 वाजल्यापासून ड्राईव्ह करतोय. 5:30ला निघालो घरातून बारामतीवरून. इथं आल्यानंतर परत मी व्हिडिओ ग्रुपमध्ये शेअर केला आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली सेशन्स होते. आणि आज आपले कमिशनर साहेब सुद्धा आले होते, त्यांना पण मी पर्सनली कन्सल्ट वेळ दिला. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, थांबलोच नाही मी, आज दिवसभर चालू आहे. अगेन आय एम देअर इन फ्रंट ऑफ यू. अगेन आय एम देअर इन फ्रंट ऑफ यू. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, जे हवं आहे ना त्याच्याबद्दलच विचार करायचा आहे. आपण नेमकं ना उलटं करतो. काय उलटं करतो? जे नको आहे त्याच्याबद्दल विचार करतो आणि आपल्या आयुष्यात जे नको आहे तेच प्रत्येक पावलाला आपल्याला मिळत जातं. आणि परत आपण बोलतो की अरे माझ्याच नशिबात असं असणार ना, कारण यू हॅव क्रिएटेड दॅट. यू हॅव क्रिएटेड दॅट. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, आजपासून यू हॅव टू क्रिएट अ पॉझिटिव्ह इमोशन्स. लिहून घ्या, पॉझिटिव्ह इमोशन्स. वी हॅव टू क्रिएट अ पॉझिटिव्ह इमोशन्स. थँक्यू वैशाली मॅम. वी हॅव टू क्रिएट अ पॉझिटिव्ह इमोशन्स. हां, मला वाटतं वैशाली मॅम आज मी तुम्हाला पण पर्सनल कन्सल्टिंगसाठी वेळ दिला. ओके, सो प्रत्येकाला वेळ देणं, थेरपीज, काउन्सिलिंग, सेशन्स, हे ते. आणि तुम्ही बघताच निरामय हेल्थ केअरचा ब्रँड पण किती मोठं करतोय आपण. हे डॉक्टर्स लोकांचे इंटरव्ह्यू चालू आहेत. हां, आणि त्यांच्या ट्रेनिंग्स पण चालू आहेत.
ओके, म्हणजे मॉर्निंग आय वोक अप ॲट 4:15 म्हणजे 4:15 वाजल्यापासून धावपळ चालू आहे. आज मी स्वतः ड्राईव्ह करत आलो. अगेन आय एम डुईंग एव्हरीथिंग. आणि आज मला वाटतं अजून 1-1.5 तास मी बोलेल इथे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ, यू हॅव टू क्रिएट द इमोशन्स अकॉर्डिंगली. इमोशन क्रिएट करा. इमोशन क्रिएट करा. इमोशन क्रिएट करणं म्हणजे काय? कोण सांगेल मला? व्हॉट इज क्रिएटिंग इमोशन्स मीन्स व्हॉट? कोण सांगेल? चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. अनम्यूट करून सांगा, नो प्रॉब्लेम. टू क्रिएट इमोशन म्हणजे काय? आपण आता अर्धा तास होत आले आपण बोलतो टू क्रिएट इमोशन. टू क्रिएट इमोशन मीन्स एक्झॅक्टली व्हॉट? भावना निर्माण करा. म्हणजे नेमकं काय करा? असं लिहायचं का? भावना हातावरती लिहायचं, भावना निर्माण करा. लेट मी टेल यू, मी सांगतो. भावना, इमोशन्स क्रिएट करा म्हणजे काय? यू हॅव टू यूज, जे लाईफमध्ये करायचं आहे ते व्हिज्युअलाइज करणे. व्हेरी गुड, बरोबर आहे. बट यू हॅव टू बी दॅट. बघा मी काय म्हणतोय, तुम्ही एक थर्ड पर्सन नाही आहात, तुम्ही ती व्यक्ती आहात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणत असाल की मला एक कॉर्पोरेट जॉब कंपनीमध्ये जॉब करायचा आहे. फ्युचर शब्द आला ना तिथे, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. तुम्ही आता प्रेझेंटमध्ये यू आर वर्किंग इन द कॉर्पोरेट वर्ल्ड, विथ द कॉर्पोरेट वर्ल्ड. हे तुम्हाला प्रेझेंटमध्ये व्हिज्युअलाइज करावं लागेल. पुढचा शब्द ऐका, बाय युझिंग युअर 5 सेन्सेस. 5 सेन्सेस. 5 सेन्सेस मीन्स वॉट? की आता मी सपोज आय वॉन्ट टू बी एन इंडियाज नंबर 1 hypnotherapist. सो आय एम युझिंग माय 5 सेन्सेस हिअर. 5 सेन्सेस मीन्स वॉट? आय कॅन फील दॅट की मी इंडियाज नंबर 1 थेरपिस्ट आहे. आय कॅन सी माय सेल्फ इंडियाज नंबर 1 थेरपिस्ट आहे. आय कॅन फील, आय कॅन आय कॅन डू. आय एम युझिंग माय 5 सेन्सेस. आय कॅन टेस्ट ऑल्सो. व्हॉट अ टेस्ट आय एम हॅव्हिंग हिअर. सो दॅट इज इम्पॉर्टंट डिअर फ्रेंड्स. तर तुम्हाला तुमच्या 5 सेन्सेस याच्यामध्ये वापरायचे. तुम्हाला ते फील झालं पाहिजे. फील झालं पाहिजे. आणि जोपर्यंत देर इज नो रिझल्ट विदाउट फिलिंग, देर इज नो रिझल्ट विदाउट इमोशन्स. संमोहनामध्ये काही ठराविक लोकांना रिझल्ट काय येत नाही, त्याच्या मागचं कारण हेच आहे की ते फुल्ली इमोशनली त्या गोष्टीत इन्वॉल्ड नसतात. यू हॅव टू बी इन्वॉल्ड इन दॅट. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह व्हावं लागेल. जर थेरपिस्ट म्हणत असतील ना की तुमच्या डोक्याचा उजवा भाग रिलॅक्स होत चाललाय, तर तुम्ही उजव्या भागाकडे बघितलं पाहिजे ना, बल्कि डोक्याच्या डाव्या भागाकडे. तर थेरपिस्ट म्हणत असेल ना तुमचे दोन्ही तळपाय रिलॅक्स होत चाललेत, आणि काही जण म्हणतायत बघतो कसे रिलॅक्स होतात. कम ऑन यार, हाऊ विल गेट अ रिझल्ट? यू विल नॉट गेट अ रिझल्ट बिकॉज यू हॅव टू बिलीव्ह इन दॅट. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, तुम्हाला इमोशन्स क्रिएट करायचे आहेत म्हणजे काय? तुम्हाला ती गोष्ट जी तुम्ही एक्सपेक्ट करता ती आत्ता या क्षणी वर्तमान काळात घडत आहे. यू हॅव टू थिंक लाईक दिस. तुम्ही ती फील करणं गरजेचं आहे. यू हॅव टू बी दॅट. तुम्ही स्वतः ती व्यक्ती आहात. ती व्यक्ती आहात. सी, मला आहे ना इंडियन आपल्या बॉलिवूडमध्ये बरेच ऍक्टर्स मला आवडतात. त्यापैकी एक असा ऍक्टर आहे ना जो महाराष्ट्रीयन आहे, जो ऍक्टिंग करत नाही, तो ऍक्टिंग जगतो. ही इज नाना पाटेकर. ही इज नाना पाटेकर. ऍक्टिंग करणं वेगळं आणि ते जगणं वेगळं. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू? कोणी घर देतं का? घर कम ऑन यार. व्हॉट व्हॉट मी तर त्याला ऍक्टिंग म्हणणारच नाही. ही इज लिव्हिंग दॅट. समजतंय का व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू? जेव्हा तुम्ही स्वतःला सक्सेसफुल यू वॉन्ट टू सी ॲट द टॉप पोझिशन, डोंट सी दॅट, बी दॅट. फील दॅट यू आर देअर इन द प्रेझेंट. तुम्ही आहात, ती व्यक्ती आहात, हे तुम्हाला फील करावं लागेल, तेव्हा रिझल्ट येणार आहे. अगेन आय एम टेलिंग, देर इज नो रिझल्ट विदाउट फिलिंग अँड इमोशन्स. इमोशन्स नसेल, नो. अरे शेक हँड देताना सुद्धा इमोशन्स कळतात. स्माईल दिली तर इमोशन्स कळतात. काही लोक तर फक्त स्माईल बघायलाच येतात थेरपीमध्ये. कम ऑन यार सर, तुम्ही स्माईल दिलं बरं वाट. आज मला एकाने खूप छान कमेंट केली, सर तुमचा आवाज ऐकल्यानंतर पण आम्ही आणि हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, द कमेंट दिस कमेंट कमेंटेड बाय कमिशनर साहेब. ही सेड मी दॅट, मला वाटतं सर असतील झूममध्ये. ही सेड की सर तुमचा आवाज जरी ऐकलं ना, वी फील व्हेरी म्हणजे मस्त वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, आय पुट द इमोशन्स. मी जे काही बोलतोय, जे काही करतोय, जे काही करून घेतोय, आय एम पुटिंग इमोशन्स इन दॅट ॲक्शन.
तुम्हाला त्या गोष्टीमध्ये ॲक्शनमध्ये ती इमोशन्स फील करणं गरजेचं आहे. बघा ना, आतापर्यंत आपल्याला हजारो शिक्षकांनी शिकवलं, पण काही ठराविक 4-5 शिक्षकच आपल्या लक्षात आहेत. का? त्यांनी फक्त शिकवलं नाही, त्यांनी आपल्याला घडवलं. म्हणजे काय? दे लव्हड देअर प्रोफेशन्स. दे लव्हड देअर प्रोफेशन. You also have to love what you want to be. You have to be that. You are that. I'm not saying that you have to be that. What I'm trying to tell you, तुम्ही ती व्यक्ती आहात. And there should not be a doubt at all. तिथे जर डाऊट आला ना, तर इट विल नॉट वर्क एट ऑल. बिकॉज हे कुठलं मेडिसिन नाही आहे. तुमचं बिलीफ, विश्वास हे सगळ्यात मोठं मेडिसिन आहे. सो यू हॅव टू बिलीव्ह इन दॅट. त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अधूनमधून मला चॅट इथे बघायचं असतं बरं का, व्हिडिओज कोणाकोणाचे चालू आहेत, चॅटबॉक्समध्ये काय येतात, त्यामुळे थोडंसं मी माझा स्पीड कमी करत असतो अधूनमधून. डोंट वरी. डायरेक्ट गाडी परत 5व्या घेरवरती. चलो नेक्स्ट. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये इमोशन्स इन्व्हॉल्व करा. इमोशन्स असतील तरच रिझल्ट येणार आहे. थॉट्स कंट्रोल इमोशन्स. आता ही व्यवस्थित आहे का? गेल्या झूममध्ये मी 2.5 तास बोललेलो आहे. तुम्ही परत जाऊन यूट्यूबला चेक करू शकता. विचार, भावना आणि बिहेवियर, वर्तन. डायरेक्ट बिहेवियर आहे का? डायरेक्ट बिहेवियर आहे का? एखादा व्यक्ती असा वागतो, डायरेक्ट वागतो का? नो. द फर्स्ट व्हॉट हॅपन्स, ही थिंक्स दॅट ही वॉन्ट्स टू बिहेव लाईक दॅट. मग अगोदर थॉट येणार आहे, नंतर इमोशन्स क्रिएट होणार आहे आणि नंतर बिहेवियर डेव्हलप होणार आहे. समजतंय का? याच्यावरती खूप सविस्तर मी गेल्या झूममध्ये बोललो आहे. चुकीचे विचार आत्मविश्वास कमी करतात डिअर फ्रेंड्स. चला ना, मग का चुकीचा विचार करायचा? ज्याच्यातून तुम्हाला त्रास होणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स लूज होणार आहे, मग का विचार करायचा तसा? आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःबद्दल का चुकीचा विचार करायचा? देर इज नो एनिमी आउटसाइड, देर इज एनिमी इनसाइड. दुश्मन बाहेर नाहीये. देर इज इनसाइड. आपल्या आताच एक दुश्मन आहे की जो द पर्सन हू इज द एनिमी हू इज पुलिंग यू बॅक, तो आपल्याला काय मागे ओढत असतो. किल दॅट पर्सन, इग्नोर दॅट पर्सन, लिव्ह दॅट पर्सन. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, चुकीचे विचार आत्मविश्वास कमी करतात, योग्य विचार आपल्याला मोटिवेशन देतात. चला ना, योग्य विचार करूयात ना, ॲटलिस्ट स्वतःबद्दल योग्य विचार करूयात. दुसऱ्यांचं नंतर बघूयात, समाजकारण नंतर. अगोदर थिंक अबाउट युअर सेल्फ. अगोदर स्वतः बदलूयात. डू अंडरस्टँड? नेक्स्ट. त्यामुळे योग्य विचार करणं गरजेचं आहे. योग्य विचार आपल्याला मोटिवेशन देतात. हां, आता याच्याबद्दल मी खूप सविस्तर बोललेलो आहे डिअर फ्रेंड्स. महत्त्वाचा टॉपिक हा स्किप होता कामा नये. हे मी फास्ट ट्रॅकमध्ये घेतोय. चेंज युअर थॉट्स, चेंज युअर फ्युचर. खूप डीपमध्ये मी बोललो आहे. सो दॅट यू हॅव टू अटेंड द प्रिव्हियस सेशन. युअर माइंड क्रिएट्स युअर रियालिटी. आज जे काही तुम्ही आहात, जो काही तुमचा ऑरा आहे, तुमच्या जवळची माणसं आहेत, तुमच्या जवळची, तुमच्या अवतीभोवतीची परिस्थिती आहे, तुमची मनस्थिती आहे, हे जे काही आहे ना, त्याला जबाबदार आपले भूतकाळातील विचार आहेत. आणि जर आपल्याला हे सगळं बदलायचं असेल ना, अगेन इट कम्स टू द पॉइंट, दॅट इज अ थॉट. आपल्याला विचाररूपी बदलावं लागेल. Until and unless you change your thought, nothing is going to change dear friends. Nothing is going to change. मग थॉट चेंज करणं एवढं इझी आहे का? ती साधना आहे, ती लगेच जमणार आहे का? लगेच मोटिवेशनच्या भरात तलवार घेणार का? नो. इट टेक्स अ टाइम. जगातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. बिल्डिंग उभी करायला वेळ लागणार आहे, बिल्डिंग पाडायला वेळ नाही लागत. कन्स्ट्रक्शनला वेळच लागतो. इट इज ऑल्सो वन काइंड ऑफ कन्स्ट्रक्शन, नॉट वन काइंड ऑफ कन्स्ट्रक्शन. इट इज द बिगेस्ट कन्स्ट्रक्शन इन द वर्ल्ड. दॅट इज द थॉट डेव्हलपमेंट. थॉट डेव्हलपमेंट. जो स्वतःच्या विचारावरती विजय मिळवतो ना, तो खरा विजय. सो ही हॅज हिज रिमोट कंट्रोल और शी हॅज हर रिमोट कंट्रोल. स्वतःच्या विचारावरती कंट्रोल आहे. म्हणजे काय? द पर्सन इज थिंकिंग की आय वॉन्ट सच अ लाईफ, आय वॉन्ट टू लीड सच अ ब्युटिफुल लाईफ. तो तसा विचार करतोय. आणि नियम काय आहे? हाऊ यू थिंक यू बिकम. जो तुम्ही विचार करताय ना, जसा विचार करताय तुम्ही तसं बनताय. तुम्ही म्हणताय माझा बीपी वाढतोय, बीपी वाढतोय, बीपी वाढतोय. तुमचं तर वाढणारच आहे, पण तुम्ही ज्यांना सारखं वारंवार ऐकवता ना, त्यांचं पण वाढणार आहे. ओके. का?
कारण ती निगेटिव्ह व्यक्ती सारखं ऐकवणार, सर बीपी वाढतोय, बीपी वाढतोय, सर काय, सर शुगर वाढतोय, शुगर वाढतोय, शुगर वाढतोय. अरे कम ऑन यार, काही वाढत नाही, काही कमी होत नाही अंटिल यू गिव्ह यू द एनर्जी. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला एनर्जी देत नाही ना, काही वाढत नसतं, काही कमी होत नसतं. वी आर द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. तुम्ही बघा ना, दिवसभर जे म्हणतात ना, बीपी वाढतोय, बीपी वाढतोय, बीपी वाढतोय, तुम्ही जर म्हणायला लागला ना, सर इन्कम वाढतोय, इन्कम वाढतोय, माझा इन्कम वाढतोय, माझा इन्कम वाढतोय, माझा इन्कम वाढतोय, बघा इट विल डेफिनेटली इन्क्रीज. तसे ॲटमॉस्फिअर क्रिएट होईल, तसे अपॉर्च्युनिटीज तुमच्या लाईफमध्ये, अपॉर्च्युनिटीज विल स्टार्ट नॉकिंग युअर डोअर, अपॉर्च्युनिटीज विल स्टार्ट स्टार्ट नॉकिंग युअर डोअर. संधी येतील तुमच्या आयुष्यामध्ये, संधी स्वतः येऊन अशी दारं दारं वाजवतील, यु नो. पण प्रॉब्लेम काय की देअर नथिंग इज गोइंग टू हॅपन इन अवर लाईफ. का? कारण आपल्याला हा नियमच माहित नाही की द माइंड्स क्रिएट द रियालिटी. आजची रियालिटी आहे. ओके. थॉट्स शेप्स द डिसिजन अँड डिसिजन शेप आवर डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे फ्युचर, नशीब, जे आपण आहोत, जे बनणार आहोत ते. व्हॉट यू फोकस दॅट ग्रोज. कर्ज पाहिजे असेल, कर्जावर फोकस करा. इन्कम पाहिजे असेल, इन्कमवर फोकस करा. चांगली माणसं हवी असतील आयुष्यामध्ये, तर विचार करा की हा, तुम्हाला आयुष्यामध्ये जर चांगली माणसं हवी असतील, एक नियम आहे, सांगू का? हॅलो, ठीक आहे, नाही तर नको, नाही सांगत. काही जण म्हणतात सर तुमचं नशीब आहे, तुमच्या आयुष्यात चांगली लोक येतात, तुमचे स्टाफ चांगले आहेत, तुमच्या हरिहर ओले वेलकम, ओम कोले वेलकम, श्रेयश वेलकम. ओके, रेखा बांदल मॅम, ओके, अभिषेक वेलकम. चांगली माणसं खरंच पाहिजे का? नको, कोणीतरी नको म्हणताय, ठीक आहे, कोणी नाहीये, सगळे हो म्हणतायत. विशाल सनस सर वेलकम. खरं सांगू, खरंच. सौरभ शिरस्कर सांगू का? लक्ष्मणपुरी सांगू? चव्हाण मॅम सांगू? खरंच सांगू का? रवींद्र हो. शिंदे खरंच सांगू? ओके, चला सांगतो. म्यूट करा, म्यूट करा, अनम्यूट करू नका. तुम्हाला जर खरंच तुमच्या आयुष्यात चांगली माणसं हवी असतील ना, अगोदर तुम्ही चांगलं बना. सिम्पल फंडा. तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं भल्याचा विचार करा. दुसऱ्यांना हेल्प करायचा विचार करा. यू बिकम अ गुड. यू बिकम अ गुड. किती सिम्पल आहे ना. यू बिकम अ गुड. वाटतं तेवढं सिम्पल नाहीये. दुसऱ्यांच्या हिताचा विचार करा. दुसऱ्यांना हेल्प करा, दुसऱ्यांना गाईड करा, दुसऱ्यांना मोटिवेट करा, दुसऱ्यांना दिशा दाखवा, डिरेक्ट करा, दुसऱ्यांना नो मोटिवेट करा. बघा तुमच्या आयुष्यात खूप चांगली लोक येतील. खूप मोठा महामंत्र सांगितलाय मी तुम्हाला. दिस इज द सिक्रेट ऑफ माय लाईफ डिअर फ्रेंड्स. हे मी सगळं करतो. आय डू दिस. आणि डेलिबरेटली नाही करत, पर्पजफुली नाही करत, कुठला उद्देश नसतो. इट हॅज बिकम द पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी. नाऊ वी कॅन से दॅट इट इज इन माय ब्लड, इट इज इन माय डीएनए. एवढं झालं आता, सवय झाली ना की समोरच्याचा चांगला विचार करायचा. दॅट्स इट. आणि त्याच्यामुळे काय होतं, अवतीभोवती सगळी चांगली, सगळे हितचिंतक येतात. आणि डिअर फ्रेंड्स, तुमच्या ब्लेसिंग्समुळे आज निरामय हेल्थ केअर एवढं, माझे ते एवढे डॉक्युमेंटचे कामं ना, जे 3 वर्ष लागतात ना, हार्डली मी 3 आठवड्यामध्ये सगळं करून टाकलं. यू नो दॅट. 3 वर्ष लागतात काही जणांना परमिशन्स आणायला. आय हॅव डन इन 3 वीक्स. ओनली 3 वीक्स. ओनली 3 वीक्स. हाव इट इज पॉसिबल? कारण चांगली लोक आहेत ना आयुष्यामध्ये, आपले चांगली लोक आहेत. डॉक्टर हेमंत सर, थँक्यू व्हेरी मच. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या आयुष्यात चांगली लोक पाहिजे, आपण चांगलं बनूयात. तुम्हाला एक सांगू, आपण जसे असतो ना, तशीच माणसं आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत असतो. तुम्ही जर म्हणत असाल ना, मी कर्जबाजारी कर्जबाजारी, तुमच्या आयुष्यात तुम्हाला अजून खड्ड्यात टाकणारे लोक तुमच्या आयुष्यात येतील. तुम्ही जर म्हणत असाल आय एम द रिच, आय एम द रिच, मलाही असं वाटतं की माझ्या टीमने रिच व्हायला पाहिजे, माझ्या टीमने जास्त इन्सेंटिव्ह घ्यायला पाहिजे, माझ्या टीमने जास्त सॅलरी घ्यायला पाहिजे, माझ्या टीम मेंबर्सनी गाडी घेतलं पाहिजे, मला खरंच आतून वाटतं. यू कॅन आस्क एनी 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 वन ऑफ माय स्टाफ मेंबर, कुणाला पण विचारू शकतं. मला आतून वाटतं असं. त्यामुळे तो वरचा जो आहे ना, तो माझ्या गाडीचा बंदोबस्त करतो, माझ्या बंगल्याचा बंदोबस्त करतो. डेलिबरेटली नाही आहे सगळं की माझं चांगलं व्हावं म्हणून मी समोरच्याचं चांगलं विचार करतो. नॉट एट ऑल. Thoughts shape the decision, decision shape the destiny. And what we want, that there we have to focus. Simple आहे. मला चांगली माणसं पाहिजे, आय स्टार्ट फोकसिंग. आय स्टार्ट फोकसिंग. अरे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सला डॉक्टर्स भेटत नाहीत. मी फक्त एक स्टेटस ठेवला तर जवळपास 17 रिझ्युम्स माझ्याकडे, 17 17 रिझ्युम्स माझ्याकडे आले.
द पीपल आर एक्साइटेड, दे आर इगर टू वर्क विथ मी, दे आर इगर टू वर्क विथ मी. वाय? बिकॉज मला वाटतं की सगळ्यांचं चांगलं व्हावं, आणि चांगलं ज्यांना म्हणजे लोकांनाही वाटतं माझं चांगलं व्हावं. सेम अट्रॅक्ट सेम. त्यामुळे आपल्याला जर चांगली लोक आयुष्यात हवी असतील, सिंपल फंडा सांगतो, आपल्याला इतरांचं चांगलं बघण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे, तेव्हा सगळं चांगलं होणार आहे. नेक्स्ट, सक्सेस बिगिन्स इन द माइंड, फेल्युअर बिगिन्स इन द माइंड. सक्सेस आणि फेल्युअर, यश आणि अपयश हे कुठे तयार होतं? दोन्ही मनामध्येच तयार होतं, हिअर इन द ब्रेन. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, की जे काही हवं आहे, स्टार्ट फ्रॉम हिअर. नेक्स्ट. ओके, हां, पूर्ण स्लाइड एकदमच कव्हर करूयात. थिंक बेटर टू लिव्ह बेटर. चांगलं आयुष्य पाहिजे असेल तर स्वतःबद्दल चांगलं विचार करा, अगोदर स्वतःबद्दल करा. सगळ्यात मोठा दुश्मन आतमध्ये बसलाय, सेल्फ डाऊट, जो तुम्हाला मागे ओढतोय. मी करू शकतो का, मी करू शकतो का. ज्यावेळेस माझी पहिली इंटरव्ह्यू होती ना टीव्हीवरती, साम टीव्हीवरती, माझे सगळे जवळचे मित्रमंडळी मला म्हणायचे, करशील का रे तू, होईल का रे, बोलशील का रे. आणि मला ते नो ऐकू येत नाही. जर आहे ना, आय देर इज नो नो इन माय डिक्शनरी, देर इज नो नो इन माय डिक्शनरी. ओके, देर इज नो नो इन माय डिक्शनरी. अरे साम टीव्ही काय, मी टीव्ही 9 वर बोलू शकतो, जी वर बोलू शकतो, कशावरती बोलू शकतो. इट इज वॉट अबाउट थिंक बेटर. स्वतःच्या लाईफबद्दल बेटर विचार करा, चांगलं विचार करा. थिंक बेटर टू लिव्ह बेटर. सिम्पल आहे ना, किती सिम्पल आहे. मी तर म्हणेल हे जे आहेत ना थॉट्स, कोटेशन्स, हे तुम्ही ना असं लिहून स्टिक करा आणि डेली वाचा. हे विजय, थिंक बेटर टू लिव्ह बेटर, हे स्वतःशी बोला तुम्ही. हे अंगद अंगद अंगद, ही थिंक बेटर थिंक बेटर, हे असं एवढं. सौरभ सौरभ थिंक बेटर थिंक बेटर, रवींद्र रवींद्र थिंक बेटर, अपर्णा मॅम थिंक बेटर, अश्विनी मॅम थिंक बेटर, हे झालं. संदीप थिंक बेटर, सीमा मॅम थिंक बेटर. हे स्वतःला बोलायचं आहे. यू हॅव टू स्पीक विथ युअर सेल्फ. तेव्हा होणार आहे. फक्त असं वरच्यावर बोलून नाही चालणार आहे. सिंपल आहे. एव्हरी ग्रेट फ्युचर स्टार्ट्स विथ अ सिंगल थॉट. प्रत्येक आयुष्यात जे जे आपण बघतो ना, हे जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना, ताजमहल असेल, गोलघुमट असेल, जे काही असेल, ओके, सगळ्यातले मोठ्यातली मोठी वास्तू सुद्धा कोणाच्या तरी माइंडमध्ये अगोदर तयार झाली. आपण आपल्या आयुष्याची, आपल्या जीवनाची मोठी वास्तू तयार करू शकत नाही का? डेफिनेटली वी कॅन दॅट. वी कॅन डू दॅट. डेफिनेटली वी कॅन. जिवंत एक्झाम्पल्स माझ्याकडे आहेत. मला असं वाटायचं की खूप मोठा बंगला असला पाहिजे. डन. मला असं वाटायचं की शिरस्कर सर, की बारामतीमध्ये सगळ्यात हॉटस्पॉट, म्हणजे जिथे सगळ्यात प्राईम लोकेशन आहे, तिथे आपले स्वतःचे 5-6 गाळे पाहिजे. आणि त्याचं बजेट तुम्हाला माहिती आहे कुठपर्यंत जातं, हे लाईव्ह मी नाही बोलणार. राईट? वाटायचं मला. आणि जे वाटायचं ना, ते बरेच जण म्हणतात ना की वाटायचा जमाना गेला, आता मिक्सरचा जमाना. अरे काय का असं ना ते, बट वाटणं महत्वाचं आहे. बरोबर ना सिरस्कर सर, वाटणं महत्व. जोपर्यंत वाटत नाही ना, तोपर्यंत काहीही होणार नाहीये. वाटणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगू का, माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे. अजून मला बरंच काय काय वाटतं. मी तुम्हाला हळूहळू, मला एकाने मेसेज केला होती की सर अजून काय काय करणार आहात तुम्ही, एकदाच ठेवा ना स्टेटसला, एकदा सांगा ना आम्हाला काय काय करणार आहात. दर 10-15 मिनिटांनी एक एक बॉम्ब आहे. कॅन यू थिंक की काय काय चाललं असेल डोक्यामध्ये, किती प्लॅन असेल, काय काय असेल, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, असिस्टिंग, कंट्रोलिंग, डिरेक्टिंग, मॅन पॉवर ट्रेनिंग, काय 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 डोक्यात असेल. त्यामुळे थकणं नाहीये, हे सगळं होऊ शकतं. युअर थॉट्स आर द ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर लाईफ. तुमचे विचारच तुमचे लाईफची ब्ल्यू प्रिंट आहे. बंगला बांधायचा असेल तर इंजिनियर आपल्याला तो ब्ल्यू प्रिंट देतो ना, की नाही. इथे बाथरूम असेल, इथे किचन असेल, आहे की नाही. इथे किचन कट्टा आहे, त्याच्यावरच बाथरूम, त्याच्यावरच टॉयलेट, असं दिलं तर चालेल का? तो इंजिनियर आहे का? नो. कमॉन यार. आपल्या आयुष्याचं तसंच आहे. आपलं किचनमध्ये टॉयलेट आले, टॉयलेटमध्ये देवघर आले, असंच मिक्स झाले काहीतरी. बघा ना आपली वास्तू कशी तयार झाली. आयुष्याची वास्तू बोलतोय मी तुम्हाला. आपल्या आयुष्याचं ब्ल्यू प्रिंटच नाही आपल्याकडे. यू मस्ट, वी मस्ट हॅव, आय एम ऑल्सो देअर, वी मस्ट हॅव द ब्ल्यू प्रिंट ऑफ अवर लाईफ. 2026 मध्ये काय, 27 मध्ये काय, 28 मध्ये काय, 21 जानेवारी 2028 मध्ये काय पाहिजे, हे प्रॉपर प्लॅन असणं गरजेचं आहे. 28चं बोलतोय मी, 27चं पण नाही. कमॉन, बघता बघता आता 6 महिने निघून गेले. आणि जे मी पूर्ण वर्षभरात प्लॅन केलं होतं ना, तो 6 महिन्यात कम्प्लीट झाला. हाऊ इट इज पॉसिबल, हे तुम्हाला मी रिट्रीटमध्ये व्हिज्युअलायझेशन टेक्निक शिकवणार आहे. आय एम गोइंग टू टीच यू इन द रिट्रीट.
स्मॉल ऍक्शन्स ऑफ टुडे क्रिएट द बिग रिझल्ट ऑफ टुमॉरो. आज आपण छोटे 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 जे काही डिसिजन्स घेतोय ना, आज मी बघा ना 2-2 तासाचे झूम सेशन्स घेतोय, राईट. इथे जवळपास हाऊसफुल सेशन्स आहेत, बरेच लोक आहेत. हळूहळू याच्यात 0-0-0 वाढत जाईल, 400 होतील, 1000 होतील. झूमला काहीतरी लिमिट असेल, आय डोंट नो. लिमिट क्रॉस होईल, होणार. ब्ल्यू प्रिंट इज रेडी, होणार. टॉप ऑफ टॉप टॉप मोस्ट क्लायंट्स माझ्याकडे असणार आहेत. VVIP क्लायंट्स माझ्याकडे असणार आहेत. इवन आय हॅव टुडे राईट नाव इन द प्रेझेंट, आत्ता आहेत माझ्याकडे. हे सुद्धा मी लाईफमध्ये अट्रॅक्ट केलं आहे. यू ऑल्सो कॅन डू दॅट. नेक्स्ट आहे मास्टर युअर माइंड टू मास्टर युअर लाईफ. मास्टर करणं गरजेचं. जोपर्यंत आपण आपल्या लाईफमध्ये मास्टरी मिळवत नाही, माइंडमध्ये मास्टरी मिळवत नाही, तोपर्यंत आपण आपल्या लाईफमध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये मास्टरी मिळवू शकत नाही. नेक्स्ट, दीपक चोपडे सर, वेलकम. So, dear friends, your future is created by what you think, what you decide, and what you do today. आपलं फ्युचर म्हणजे काय? What you think, what you decide, and what to do today. सिंपल आहे. 3 गोष्टी आहेत. आपण काय विचार करतो, काय निर्णय घेतो, आणि आज काय करतोय. काही जण फक्त निर्णय घेतात, ते टेक अ डिसिजन बट दे डोंट ॲक्ट. परत मी सांगतोय, टेकिंग डिसिजन इज नॉट अन ॲक्शन. हॅलो, टेकिंग डिसिजन, त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्शन पण घेणं गरजेचं आहे. सगळ्यांना वाटतं की सकाळी उठून जिम करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, योगा करायला पाहिजे. वाटणं इज डिफरंट, डुईंग इज डिफरंट. गुगलच्या जमान्यामध्ये, चॅट जीपीटीच्या जमान्यामध्ये नोईंगला महत्त्व नाही आहे. सगळं माहिती आहे आपल्याला, एव्हरीथिंग वी नो, एव्हरीथिंग वी नो. नोईंग इज नॉट इम्पॉर्टंट डिअर फ्रेंड्स. आर यू डुईंग? आपण करतोय का? दॅट इज इम्पॉर्टंट. सो नेक्स्ट आहे द पॉझिटिव्ह माइंड क्रिएट्स द पॉझिटिव्ह पॉसिबिलिटीज. पॉसिबिलिटीजचा अर्थ इथं ऑपॉर्च्युनिटीज घेऊयात. पॉझिटिव्ह विचार करत असेल तर आपल्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हच घडत जाणार आहेत, हे मी तुम्हाला बोललो आहे. द नेक्स्ट, द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स डिटरमाइन द क्वालिटी ऑफ युअर लाईफ. येस, जे हवं आहे, जी लाईफस्टाईल तुम्हाला हवी आहे ना आत्ता. पुढचं एक वाक्य जरा कटू असणार आहे, बोलू चालेल? बोलू दीपक चोपडे सर, बोलू चालेल? येस. चला, छातीवर दगड ठेवू नाही का, हृदयावर दगड ठेवू नाही का. युअर पर्सनॅलिटी इज इक्वल टू युअर बँक बॅलन्स. युअर बँक बॅलन्स इज इक्वल टू युअर नॉलेज. Your personality is equal to your bank balance. Your bank balance is equal to your knowledge. जेवढे तुमच्याकडे नॉलेज आहे ना, तेवढंच बँक बॅलन्स आहे. तीच तुमची पर्सनॅलिटी आहे. बँकेत 10,000 असतील तर तुमच्याकडे 10,000च नॉलेज आहे. बँकेत 10 लाख पडून असतील ना, तर समजून घ्यायचं. येस, यू अंडरस्टँड? सिम्पल. If you want to increase your bank balance, you have to increase your knowledge. You have to work on your personality. What is personality? Personal ability. Combination of outer look and inner quality. दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करावं लागेल, जे आपण रिट्रीटमध्ये शिकणार आहोत. पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटी इज इक्वल टू एव्हरीथिंग. सो मेनी पीपल आस्क मी, दे से मी दॅट सर, जेव्हा मी तुम्हाला शेक हँड करतो ना, वी फील सम डिफरंट एनर्जी. दिस इज माय पर्सनॅलिटी. I have made that, I have created that. So we also have to do that. ते असणं गरजेचं आहे, ते तयार करावं लागतं. ते आईच्या पोटातून आपण घडून नाही येत, ते आपल्याला डेलिबरेटली करावं लागतं, वेळ द्यावा लागतो. सो इफ यू वॉन्ट इन्क्रीज युअर बँक बॅलन्स, वर्क ऑन युअर पर्सनॅलिटी, इन्क्रीज युअर नॉलेज. 10,000 बँकेत असतील तर नॉलेज 10,000च आहे. 20,000 बँकेत असतील, तुमच्या अकाउंटमध्ये असतील, ॲब्सोल्युटली 20,000च नॉलेज तुमच्याकडे आहे, 20,000च स्किल तुमच्याकडे आहे, 20,000 वालाच ॲटिट्यूड तुमच्याकडे आहे. हॅलो, आय हॅव दॅट एक्सपिरियन्स. आणि आज माझ्या नॉलेजच्या इक्वली आय एम अर्निंग. की ते नाही सांगणार मी तुम्हाला, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, डू अंडरस्टँड? गेटिंग? आणि मला ह्याचं डबल करायचं, आय वॉन्ट टू डबल इट.
सो मला काय करावं लागेल अंगद सर? सिम्पल. आय हॅव टू वर्क ऑन माय पर्सनॅलिटी. आय हॅव टू वर्क ऑन माय नॉलेज. आय हॅव टू वर्क ऑन माय ॲटिट्यूड. आय हॅव टू वर्क ऑन व्हॉट? आय हॅव टू वर्क ऑन माय स्किल. त्याच्यावरती मी काम करतोय. 24 hours चालू आहे. नो ब्रेक. कंटिन्यू चालू आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपलं काय? नाही 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 बँक बॅलन्स वाढला पाहिजे. नॉलेजचं काय? ते तसलं काही सांगू नका. कम ऑन यार, हाऊ इट इज पॉसिबल? दॅट इज नॉट पॉसिबल. कोणी माझ्याकडे आलं, सर श्रीमंत व्हायचं मंत्र सांगा. अगोदर शिक्षण, नॉलेज, एक्सपिरियन्स, ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. ॲटिट्यूड म्हणजे अहंकार नाही. ॲटिट्यूड म्हणजे द वे टुवर्ड्स लुकिंग द थिंग, द वे टुवर्ड्स लुकिंग द इन्सिडेन्सेस विच आर हॅपनिंग इन युअर लाईफ. त्याच्याकडे तुम्ही कसं कसं बघता. हाऊ डू यू जज दॅट? हाऊ डू यू वर्क ऑन दॅट? दॅट इज कॉल्ड द ॲटिट्यूड. हे सगळं इम्पॉर्टंट आहे डिअर फ्रेंड्स. नेक्स्ट, एव्हरी डिसिजन यू मेक, every decision you make is the vote for your future, what you want. This is an voting. हे वोटिंग आहे. प्रत्येक ऍक्शन हे वोटिंग आहे तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी. आजचं सेशन मी हे ओरडून तुमच्याशी बोलतोय, बेंबीच्या डेटापासून बोलतोय. दिस इज व्हॉट इंटरनॅशनल स्पीकर्स असेच बोलतात. असेच बोलतात. Go to Google, go to YouTube and see the international speaker. How do they speak? How do they express their body language, eye contact, voice modulation? काय असतं यार, कम ऑन. मग ते पाहिजे ना आपल्याला इंडियाज नंबर 1 थेरपिस्ट बनायचं असेल तर. अगेन आय एम टेलिंग यू डिअर फ्रेंड्स, युअर डिसिजन्स मेक युअर लाईफ. नेक्स्ट, मिस्टर रवी. द नेक्स्ट इज फ्युचर इज द ब्रिज बिटवीन ड्रीम अँड अचिव्हमेंट. फ्युचर काय आहे? ड्रीम, अचिव्हमेंट. लास्ट झूममध्ये मी बोललोय की माणूस 2 पायाने चालतो. का चालतो? मग काय असतं स्वप्न आणि हकीकत काय आहे? ओके, मी लास्ट झूममध्ये बोललोय. सो याच्या अगोदरचं युट्यूब व्हिडिओ तुम्हाला बघावं लागेल. फोकस इज द ब्रिज बिटवीन ड्रीम अँड अचिव्हमेंट. काय अचीव्ह करायचं लाईफमध्ये? काय अचीव्ह करायचंय लाईफमध्ये? काय ड्रीम्स आहेत? बरं, त्याला डेडलाईन्स आहेत का? डू यू हॅव अ प्रॉपर प्लॅन? डू यू हॅव अ ॲक्शन प्लॅन? डू यू हॅव अ टू डू लिस्ट? त्या तुम्हाला जे अचीव्ह करायचे त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे मेंटरशिप आहे का? कोणी मेंटरिंग करतं का? कोणी गाईड आहे का? तुम्हाला तुमच्या चुका दाखवणारं कोणी आहे की नाही? जर नसेल तर आपलं अवघड आहे. अवघड आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, फोकस इज द ब्रिज बिटवीन ड्रीम अँड अचिव्हमेंट. तुमची ड्रीम इकडे आहे, अचिव्हमेंट इकडे आहे. त्याच्यामधला जो दुवा आहे ना, दॅट इज द फोकस. एवढं फोकस राहावं लागतं आयुष्यामध्ये. एवढं फोकस. मी पंढरपूरला केबीपी कॉलेजला ट्रेनिंग द्यायला होतो. केबीपी कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर म्हणून आहे. पहिल्यांदा मी पंढरपूरला गेलो होतो, ट्रेनने गेलो आणि मी तिथे स्टेशनला उतरलो आणि तिथून ना स्टेशनपासून मला एका त्या केबीपी कॉलेजला जायचं होतं. पंढरपूरमध्ये टांगा आहेत, अजून मला माहीत नाही, 2011ची गोष्ट आहे. टांगा. ओके. सो मला एक स्टोरी सांगायची होती की एक मुंबईच्या ताज हॉटेलच्या समोर एक टांगावाला आहे. एक तयार करून सांगत होतो की तो टांगावाला बघा, तो टांगावाला त्या टांग्यामध्ये बसतो आणि मग तो काय करतो, तो कस्टमर तो जो काही आहे तो मागे बसलेला असतो आणि हा टांगेवाला परत सारखं 5-10 मिनिटांनी तो उतरायचा, त्या घोड्यासमोर जायचा आणि नाचायचा आणि मग परत तो टांगा 5-10 मिनिटं पुढे जायचा. परत 5-10 मिनिटांनी परत नाचायचा तो घोडावाला, टांग्यावाला. दर 5-10 मिनिटाला तो उतरून नाचायचा. मग जो मागे बसला होता ना, तो विचारतो, अरे क्या प्रॉब्लेम भैया तेरा? प्रॉब्लेम काय आहे? तू सारखं का उठून नाचतोय? सारखं का त्या टांग्यातून उतरून नाचतोय? त्यावेळेस तो टांग्यावाला म्हणतो, अरे सर, प्रॉब्लेम काय माहितीये का? हा टांग्याचा घोडा नाही, हा बरातीतला घोडा आहे. तशी माणसं काय आपल्या आयुष्यात असतात. सारखं नाचावं लागतं त्यांच्यासमोर, मग ते पळतात. मग मी झूमर काय येतो? मी नाचायलाच येतो तुमच्यासमोर, मग तुम्ही पळता. कम ऑन. आणि पुढच्या आठवड्यापर्यंत शांत. परत मी येणार, डान्स करणार. अरे बारात का घोडा आहे ना, बारात का घोडा आहे. असं नसतं रे राजांनो, असं नसतं. कोणी नाचू न नाचू, कोणी आपल्याला दिशा दाखवू न दाखवू, कोणी आपल्याला मोटिवेट करू न करू, टार्गेट क्लिअर पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी मोटिवेट केलं असेल का? बाबासाहेब आंबेडकरांना कोणी मोटिवेशन दिलं असेल का? सावित्रीबाई फुलेंना कोणी मोटिवेट केलं असेल का? कम ऑन यार. मग आपण का नको? का नको आपण? सारखं येऊन नाचायचं का तुमच्या समोर?
असं नसतं राजांनो. आपल्याला काय करावं लागतं, आपला पर्पज क्लिअर पाहिजे. मला बरेच जण विचारतात, तुम्ही थकत का नाही? काय थकत नसेल का मी? मी पण थकतो. बट पर्पज मोठा आहे रे, आयुष्याचा पर्पज मोठा आहे. या आयुष्याचा एकदम शेवट शेवट येईल, शेवटचा दिवस असेल, शेवटचा मिनिट असेल, शेवटचा क्षण असेल. आपण स्वतःला प्रश्न विचारू, अरे विजय, जगलास का तू मंत्रमुग्धपणे एकदम मस्त जगलास का? अरे तिथे चान्सच नाही नो म्हणायला. चान्सच नसला पाहिजे नो म्हणायला. आणि कोणी येऊन तुम्हाला विचारलं ऍट द एंड ऑफ द लाईफ, विचारेल अरे काय झालं? काय नाही यार, काहीच नाही केलं. मग तो काय म्हणेल यमराज? तो म्हणेल मग तू तर अगोदरच जायला पाहिजे होतं. कम ऑन यार. हे बघा, तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहात, म्हणून मी तुम्हाला एकदम थट्टा मश्करी गंमत एन्जॉय करत शिकवतोय. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, सारखं कोणाला असं सांगू नका की तुम्ही या, नाचा, मोटिवेट करा, मग आम्ही पळतो. असं नसतं ते. याचा अर्थ काय? आपण ते लंबेरेस का घोडा नाही आहोत. आपण लग्नात नाचणाऱ्या वरातीतला घोडा आहे. समोर कोणी नाचलं तरच आपण नाचतो, असं नसतं. कोणी मोटिवेट करू न करू, आपल्याला पुढे जायचंय. कोणी स्वप्न दाखवू न दाखवू, आपल्याला पुढे जायचंय. कोणी हेल्प करू न करू, आपल्याला पुढे जायचंय. कोणी सोबत असू नसू, आपल्याला पुढे जायचंय. तो लाईफ, दॅट इज द अल्गोरिदम ऑफ द लाईफ. ते इम्पॉर्टंट आहे. ते असेल तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. अगेन आय एम कमिंग टू द पॉइंट. फोकस मस्ट बी क्लिअर डिअर फ्रेंड्स. आणि तुम्हाला माहिती आहे, त्या टांग्याच्या घोड्याला ना अशी पुढे झापड असते. झापड का असते? त्यांनी राईट लेफ्टला नाही बघितलं पाहिजे, पुढेच बघितलं पाहिजे. आणि तुम्ही विचार करा, तो प्राणी आहे, ॲनिमल आहे. जर प्राण्याला, ॲनिमलला झापड लावून जर त्याला डिसिप्लिन्ड बनवता येतं, मग आपण स्वतःला का नाही लावायचं? कमॉन यार. 8 मार्च 2009लाच मी लावली आहे, अजून काढलेलं नाहीये ते. नाही काढायचं मला शेवटपर्यंत. फोकस मस्ट बी क्लिअर. कॉन्सन्ट्रेशन इज द की ऑफ सक्सेस. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ना आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन इज द की ऑफ सक्सेस. जे काय करायचं ते कॉन्सन्ट्रेशनने करायचंय. आणि त्यातल्या त्यात आपल्या प्रोफेशनच्या रिलेटेड काय असेल, बाकी कशावरती फोकस नाही. मस्ट बी फोकस ऑन द जे आपल्याला करायचं त्याच्यावरती. त्यामुळे फोकस फोकस फोकस. फोकस इज द ब्रिज बिटवीन ड्रीम अँड अचिव्हमेंट. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगू, आतापर्यंत आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण का नाही झाले माहितीये? आपला फोकस क्लिअर नव्हता, आपलं टार्गेट क्लिअर नव्हतं. आपण टार्गेट एकच ठेवायला पाहिजे होतं आणि स्वतःला त्या रिलेटेड अकॉर्डिंगली बदलायला पाहिजे होतं. आपण उलट केलं. आपण स्वतःला बदललं नाही, पण टार्गेट मात्र वारंवार बदलत गेलो. हे गोल सेटिंग मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे रिट्रीटमध्ये. डीपमध्ये शिकूयात आपण. डीपमध्ये शिकवणार आहे. सर तुम्ही म्हणाल, सर रिट्रीट में क्या क्या सिखाने वाले हो? अरे बहुत कुछ सिखाने वाले हो. खूप काही शिकवणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे वेळेवरती जे येतील ना, त्यांची मजा आहे. कारण एकदम पुढे बसायला भेटेल आणि प्रॅक्टिकल्स ज्या गोष्टी आहेत ना, पुढच्या लोकांना ते जास्त यु नो काय म्हणता येईल की जास्त करता येतील. यू कॅन डू दॅट. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी ऍक्टिव्हिटी करता येणार आहेत. त्यामुळे रिट्रीटमध्ये पुढेच बसा. चला, नॉलेज बिकम्स द पॉवर ओनली वेन इट इज ट्रान्सलेटेड इन टू द ऍक्शन. जे आपल्याकडे आहे ते ऍक्शन मध्ये आलं तरच ते नॉलेज आहे, अदरवाइज दॅट इज युजलेस. हे मी पुढे बोलणार आहे नॉलेजवरतीच. नेक्स्ट आहे, युअर लाईफ चेंजेस द मोमेंट यू चेंज युअर थिंकिंग. ज्या क्षणी तुम्ही विचार करता की मला बदलायचं आहे, माझ्या घरामध्ये माय फादर इज PSI, ही जस्ट गॉट रिटायरमेंट. माझ्या पूर्ण घराण्यामध्ये सगळे पोलीस आहेत, सगळे पोलीस आहेत. आणि आता तुम्हाला माहिती आहे पोलिसांच्या घरी कसं असतं, की पप्पा ASI असले की मुलगा PSI व्हायला पाहिजे, पप्पा PSI असले की मुलगा DYSP व्हायला पाहिजे. असं असतं घरातलं वातावरण. पण मी नाही ऐकलं घरच्यांचं. पण मी तुम्हाला मोटिवेट करत नाही की तुम्ही ऐका म्हणून. मला हे सगळं दिसत होतं की आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट. आणि हे स्किल माझ्याकडे मी अपडेट करत गेलो. आणि मी विचार केला की नाही, आपल्याला थोडं काहीतरी वेगळं करायचं. वेगळं म्हणजे काय माहीत नव्हतं. वेगळं म्हणजे काय माहीत नव्हतं. पण ती धमक होती. इथपर्यंत पोहोचलो. आज घरचे पण म्हणतात, तू नाही म्हणत होता ना, आम्हाला कळत होतं की तू का नाही म्हणत होता. तू इथपर्यंत पोहोचणार होतास, आम्हाला माहिती होतं. आत्ताचे कमेंट्स आहेत, अगोदरचे वेगळे होते. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, चांगल्या गोष्टीला सुरुवातीला विरोधच होतो आणि नंतर त्या विरोध केलेल्या गोष्टींना सगळे आनंदाने स्वीकारतात. हॅलो, चांगल्या गोष्टींना म्हणतो मी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉलेज ही पॉवर कधी बनते माहितीये का? जेव्हा तुमच्या ऍक्शन मध्ये येते. माझं कम्युनिकेशन हे माझं नॉलेज आहे आणि मला ह्याचं पॉवर मध्ये ट्रान्सलेट करायचं होतं. मी ऍक्शन घेतलं, सगळं डोक्यातून ते काढून टाकलं. नाही, आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये नाही जायचं. आय डोंट वॉन्ट टू गो इन
ह्या क्षेत्रामध्ये मला जायचं नाही. माझं क्षेत्र वेगळं आहे. मला बोलायला आवडतं. मला लोकांची सुख-दुःख म्हणजे आय आय लाइक दॅट. म्हणजे आत्ताच नाही, मी पहिल्यापासूनच आहे. आय यूज्ड टू गाईड माय फ्रेंड्स की जे डिप्रेशनमध्ये मी 7वी, 8वी, 9वी ला असताना सुद्धा मी काउन्सिलिंग करायचो माझ्या मित्रांची. आय यूज्ड टू हेल्प देम. म्हणजे हे असंच नाही आलं, ते आहे कुठेतरी. तो कोरमध्येच आहे. गेटिंग? सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, युअर लाईफ चेंजेस द मोमेंट. जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मला आता बदलायचंय, त्या क्षणी तुम्ही बदललेले असता. म्हणजे काय? निर्णयावरती मी तुम्हाला डीपमध्ये सांगणार आहे. डेफिनेशन्स पण आज आपण शिकणार आहोत. नेक्स्ट आहे, द माइंड इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ एव्हरी सक्सेस अँड एव्हरी फेल्युअर. प्रत्येक यश आणि अपयश, प्रत्येक सुख आणि दुःख जे काही असतील ना, ते सगळं कुठे स्टार्ट होतं? दॅट स्टार्ट इन युअर माइंड. तुमच्या माइंडमध्ये स्टार्ट होतं. तुमच्या माइंडमध्ये स्टार्ट होतं. माझं एक स्वप्न होतं, ते लहानपणी आम्ही बघायचो ना, तुम्ही पण बघत असाल, कोण बनेगा करोडपती. मी लहानपणीच ठरवलं होतं. है ना, किती दिवस आपण दुसऱ्यांना करोडपती होताना बघायचंय. बाकीचं मी तुम्हाला रिट्रीटमध्ये सांगेल. आता रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, आय हॅव अचीव्ड. आय हॅव अचीव्ड ऑल द ड्रीम्स. घर, गाडी, बंगला, ऑफिस, सगळं सगळं सगळं, एव्हरीथिंग. हे कसं शक्य आहे? इथं सांगितलंय ना, द माइंड इज द पॉइंट ऑफ स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट. सक्सेस, फेल्युअर सगळं माइंडमध्ये आहे. मग तुम्ही कुठल्या गोष्टीला खतपाणी टाकता ते वाढणार. तुम्ही जर मला फेल्युअर पाहिजे, फेल्युअर पाहिजे, फेल्युअर पाहिजे, तथास्तु. मग ते फेल्युअरच होणार आहे. नेक्स्ट, सक्सेस इज नॉट अन ॲक्सिडेंट. आता कदाचित तुम्हाला वाटत असेल, एवढं मोठं घर, गाडी, बंगला, बाप रे, एवढं सगळं विजय सर. इट इज नॉट अन ॲक्सिडेंट डिअर फ्रेंड्स. हे काय असं सहजासहजी मिळालेल्या गोष्टी नाही आहेत. इट इज द रिझल्ट ऑफ डिसिप्लिन थॉट. डिसिप्लिन्ड थॉट. मी थॉट म्हणत नाहीये, फक्त थॉट्स म्हणत नाहीये. डिसिप्लिन्ड थॉट्स. थॉट्स पण डिसिप्लिन्ड असतात, ऍब्सोल्युटली असतात. थॉट्स पण असतात. थॉट्स पण असतात. डिसिप्लिन्ड थॉट्स, फोकस्ड डिसिजन्स आणि कन्सिस्टंट ऍक्शन्स. हे काय म्हणते, 3 सूत्र आहेत सक्सेसफुल आयुष्याचे. तुम्हाला खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल डिअर फ्रेंड्स, या 3 गोष्टी. डिसिप्लिन्ड थॉट्स. जे करायचं ते मस्ट बी डिसिप्लिन्ड. आपल्या विचारांना पण डिसिप्लिन. कम ऑन, विचारांमध्ये पण डिसिप्लिन. सेकंड, फोकस्ड डिसिजन. डिसिप्लिन्ड थॉट्स, फोकस्ड डिसिप्लिन, अँड द नेक्स्ट इज कन्सिस्टंट ऍक्शन. आज एक दिवस जिम केलं, उद्या सुट्टी, असं नाही चालणार. आज अभ्यास केला, उद्या सुट्टी, असं नाही चालणार. सक्सेसफुल लोकांच्या डिक्शनरीमध्ये अजून एक शब्द नसतो. माहिती आहे का तुम्हाला काय? मूड नावाचा शब्द नसतो. आणि अनसक्सेसफुल व्यक्तीच्या डिक्शनरीमध्ये एकच शब्द असतो, मूड. मूड असेल तर करेल, असं नसतं. मूड असू नसू, तुम्ही थकला असाल, असू नसू, करायचं. खूप ट्रॅव्हलिंग झालं आज माझं, खूप दिवसभर सेशन कंटिन्युअसली बोलतं, पण बोलायचं. कमिटमेंट आहे ना, सकाळी व्हिडिओ टाकला ना, आज रात्री 9ला भेटणार, आलो की नाही तुमच्या समोर? आलो की नाही? दॅट इज द कमिटमेंट. नेक्स्ट आहे, डोंट वेट फॉर द फ्युचर टू चेंज. चेंज द थॉट्स टू क्रिएट अ ब्राईट फ्युचर. विचार बदला. विचार बनाए जिंदगी. फक्त विचार, नंतर मग ते होणारच आहे. वेन यू रिप्रोग्राम युअर माइंड, वेन यू रिडिझाइन युअर लाईफ. सिम्पल. वेन यू रिप्रोग्राम युअर माइंड, एन यू रिडिझाइन युअर लाईफ. आणि ते रिप्रोग्रॅमिंग कसं करायचं, एकदम डीप मध्ये आपण रिट्रीटमध्ये शिकणार आहोत. डीप मध्ये शिकणार आहोत. ॲज आय टोल्ड यू की बरोबर 8:55ला ऑडिटोरियम जो आपला आहे, जो याचा रिट्रीटचा, ते जे मेन डोअर असणार आहे ते बंद होणार आहे. बरोबर 9ला मी स्टेजवरती असणार आहे. रिट्रीट बरोबर 9 वाजता स्टेजवरती असणार आहे. 1 मिनिटही सुद्धा लेट चालणार नाहीये. सगळे मला अर्धा तास अगोदर, ऍटलिस्ट 15-20 मिनिटं अगोदर तुम्ही मला त्या रिट्रीटच्या हॉलमध्ये पाहिजे. बघा मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल डिअर फ्रेंड्स.
आणि मी इथे एवढ्या रेकॉर्डिंगमध्ये मी तुम्हाला बोलतोय, एवढं डीप नॉलेज ऑफ सेल्फ हिप्नॉसिस मी तुम्हाला देणार आहे. डीप नॉलेज ऑफ सेल्फ हिप्नॉसिस, ऑफ द हिस्ट्री ऑफ हिप्नॉसिस, एव्हरीथिंग. अगदी गव्हर्नमेंटचे कुठले GR आहेत, हिप्नॉसिस म्हणजे काय, कॉन्शियस माइंड म्हणजे काय, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, ब्रेन म्हणजे काय, त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, थॉट्स म्हणजे काय, एकदम डीप मध्ये आपण शिकणार आहोत. एकदम डीप मध्ये आपण शिकणार आहोत. मग अल्गोरिदम का नाही चेंज होणार? द अल्गोरिदम ऑफ द लाईफ इज व्हेरी सिम्पल. नंबर 1, थॉट्स. आणि या थॉट्स वरती मी गेल्या लास्ट टाइमचं पण सेशन घेतलं होतं आणि आत्ताचं पण सेशन थॉट्स वरतीच मी 1 तास बोललो. कारण का, इथे बरीच मंडळी नवीन दिसत आहेत आज. दीपक चोपडे सर, यू आर न्यू टुडे. लास्ट सेशन तुम्ही मिस केलंय. ओके. माधुरी मॅडम, तुम्ही लास्ट सेशनमध्ये नव्हता. अगदी मी नावासहित सांगू शकतो, लक्ष्मणपुरी. ओके. आणि ही सगळी मंडळी माझ्यासाठी सगळी महत्वाची आहेत. त्यामुळे पुन्हा मी रिकॅप केलेला आहे. तुम्हाला याच्या अगोदरचा तर व्हिडिओ बघायचाच आहे. तो मी 2.5 तास तिथे बोललोय. इथे मी 1 तास बोललोय. राईट. मला फक्त बघा ना, तुमच्या लक्षात येत असेल डिअर फ्रेंड्स, मी बोललो होतो की 10 मिनिटामध्ये उरकतो, पण 1 तास गेलं. मला शॉर्टकट्स नाही जमत आयुष्यात. सरफेस लेवलचं नॉलेज मी देतच नाही आणि मला आवडत नाही. मला लगेच गिल्ट क्रिएट होतं. करायचं तर एकदम डीप, एकदम परफेक्टच, अदरवाईज नो, नॉट एट ऑल. तर तुम्हाला हे लास्ट झूम मध्ये जे झालंय ना, त्याचंच रिकॅप केलंय. रिकॅपसाठी 1 तास लागला. सो मेन सेशन जे आहे ना, ते तुम्ही परत याच्या अगोदरचं जे झालेलं आहे युट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता. चला, आतापर्यंतचं सगळं क्लिअर आहे, समजलं. हे लास्ट झूम मध्ये मी लास्ट झूम मध्ये मी बोललेलो आहे. येस. चलो, इफ इट इज क्लिअर चॅट बॉक्समध्ये सी टाईप करा. तुम्हाला ऐकून छान वाटलं असेल तर तुम्ही तुमचे यू कॅन एक्सप्रेस युअर सेल्फ इन द चॅट बॉक्स. बघूयात. सी. ओमकार बेंद्रे, हेमंत कडू, ओके. विकास, प्रल्हाद, रवींद्र, अश्विनी. मी फर्स्ट नेमच वाचतोय कारण खूप फास्टमध्ये येते. सिद्धार्थ, सीमा, युवराज, ईश्वरी, वैशाली, सौरभ. ओके, मी फक्त फर्स्ट नेम वाचतोय, खूप फास्टमध्ये येते. ओम, रोशनी मॅम, ओके. हरिहर, ओके. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. हिरेन, आदित्य, रेखा मॅम, ओके. फाईन 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 फाईन. येस. सो दिस वॉज द रिकॅप ऑफ द लास्ट सेशन. हे लास्ट सेशनचं रिकॅप झालं 1 तास 5 मिनिटे. ओके. आता जाऊयात पुढे. आर यू रेडी? इफ यू आर रेडी, चॅट बॉक्समध्ये आर टाईप करा. आर आर आर. रेडी. अंगद सर रेडी, हेमंत सर रेडी, रवींद्र सर रेडी, माधुरी मॅम रेडी, रेखा मॅम रेडी, श्रेयश रेडी, रोहित, सौरभ, ओम, शशिकांत सर, हिरेन, ईश्वरी, हरिहर, प्रल्हाद. क्या बात आहे, सगळे रेडी आहेत. सिद्धार्थ, माझ्या आवडीचा टॉपिक मी आता शिकवतोय. कुर्सी की पेटी बांध लो. मौसम बिगड़ने वाला है. चलो. ओके. रेडी. पॉवरफुल अँड एनर्जेटिक सेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. खूप महत्वाचं काहीतरी आपण शिकणार आहोत. ओमकार बेंद्रे, खूप महत्वाचं आपण शिकणार आहोत. ओके. सगळ्यांचं नावं घेणं पॉसिबल नाही. ज्यांचे स्माईल मला आवडतात, दिसत आहेत तिथे, मी त्यांचे नावं घेतो. ओके. येस. ओमकार बेंद्रेंची स्माईल छान आहे. आय टूक हिज नेम. तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर आहात जवळपास इथे सगळेच. ऑल द वॉरियर्स यू आर हिअर. स्वतःला वॉरियर म्हणायचं, वरियर नाही. वरियर म्हणजे चिंता, वॉरियर्स म्हणजे योद्धा. ओके. वरियर नाही, आपल्याला वॉरियर बनायचं. चलो डिअर फ्रेंड्स, तुम्ही डिसिजन केव्हा घेता? प्रश्न विचारला, डिसिजन केव्हा घेता? वेन यू टेक अ डिसिजन और वेन यू मेक अ डिसिजन. When you take a decision or when you make a decision. प्रश्न काय की तुम्ही डिसिजन केव्हा घेता? रवी सर बेटा, डिसिजन केव्हा घेता? ॲट द टाइम ऑफ रिझल्ट. ओके. वैशाली मॅम, वैशाली मॅम, सीमा मॅम, अपर्णा मॅम, अजून असे काही ठराविक आहेत. रेखा मॅम, ओके. अनिता सुपलकर मॅम. हे ठराविक काही हाऊसवाईफ आहेत नाही, खूप ॲक्टिव्ह आहेत. व्हेरी गुड. रेखा जगताप मॅम, ओके. अंगद सर इज सेइंग टू सॉल्व प्रॉब्लेम.
सर मी आधी वॉरियर होते, आता वॉरियर झाले. क्या बात आहे सीमा मॅम. ओके ग्रेट. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आतमध्ये जे असतं ना तेच बाहेर येत असतं. आपल्या आतमध्ये ऑलरेडी वॉरियर आहे, त्याला आपण असं बनवलेलं असतं, आहे की नाही? जन्मजात आपण वॉरियर आहे की नाही? जन्म कसा होतो सायन्स माहिती आहे का तुम्हाला? आपण ऑलरेडी आपल्या भावंडांना हरवून आपण इथपर्यंत पोहोचलोय, आहे की नाही? म्हणजे आपण कोण आहोत? आहोत की नाही? वॉरियर टू रिझॉल्व इश्यूज. ओके राहुल गाडे सर. प्रल्हाद, वेन यू स्टार्टिंग थॉट. ओके डिअर फ्रेंड्स, मला सांगायला आवडेल की तुमच्या सगळ्यांची उत्तरं चुकीची आहेत. स्माइल द्या चला सगळ्यांनी. प्रश्न सिंपल आहे की तुम्ही डिसिजन केव्हा घेता. उत्तर असं आहे आणि एव्हरी मोमेंट. बघा, कान देऊ नाही का, व्हिडिओ चालू करा. आता मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतोय. बघा, काही जण बघतायत, काही जण बघतायत म्हणजे त्यांनी बघण्याचा निर्णय घेतला, आणि काही जणांनी निर्णय काय घेतला की नाही बघायचं बाबा, तो पण एक निर्णय आहे. समजतंय का? लक्ष देऊ नाही का, मी काय बोललो, लक्ष देऊ नाही का. काही जण ऐकतील आणि काही जण ऐकणार नाहीत, तो पण त्यांचा निर्णयच आहे ना, लक्ष देऊन नाही ऐकायचं. व्यवस्थित बसा. काही जण लगेच बसतील आणि काही जण बसणार नाहीत. म्हणजे व्यवस्थित बसण्याचा निर्णय घेतला, व्यवस्थित न बसण्याचा सुद्धा निर्णय घेतला. आयुष्यात पुढे जायचे की नाही, काही जण हो म्हणतील. पुढे जाण्यासाठी हो म्हणताय तोही निर्णय आहे, आणि जे काहीच बोलत नाही म्हणजे उत्तर नाही आहे तोही निर्णयच आहे. म्हणजे आयुष्यात प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक सेकंदाला आपण निर्णय घेत असतो. जेव्हा तुम्हाला सकाळी ग्रुपमध्ये व्हिडिओ आला ना माझा, तेव्हाच काही जणांनी निर्णय घेतला की आज सेशन अटेंड करायचं, आणि काही जणांनी तेव्हाच निर्णय घेतला की नाही अटेंड करायचं. याचाच अर्थ मित्रांनो, आपण प्रत्येक मोमेंटला डिसिजन घेत असतो. नाही गरज, प्राधान्य वगैरे नाही, प्रत्येक मोमेंटला घेत असतो. प्रत्येक मोमेंटला. आत्ता सुद्धा तुम्ही निर्णय घेताय की काही जण चॅटबॉक्समध्ये कमेंट करतायत, तोही निर्णयच आहे. आणि काही जण म्हणतात चला ना, फक्त शो बघायचं आपल्याला, 9 ते 12, एकच हिरो एकच विलन. ओके. तोही निर्णयच आहे. बघा, आयुष्यात पुढे जाण्याचा जर तुम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेत नसाल, तर अजाणतेपणे तुम्ही पुढे न जाण्यासाठी निर्णय घेतलेला आहात. काही गोष्टी तुम्ही ठरवून करताय की आयुष्यात खूप पुढे जायचं आहे, ठरवून केलंय, पण तुम्ही काहीच निर्णय नाही घेतला, याचा अर्थ ते सुद्धा तुम्ही ठरवलंय की पुढे जायचं नाहीये. ईच अँड एव्हरी मोमेंट वी मेक अ डिसिजन. ठरवून डिसिजन होतच नाही. तुम्ही ठरवून एखादी गोष्ट करताय ते पण डिसिजनच आहे, आणि ठरवून एखादी गोष्ट तुम्ही टाळताय ना, टाळणं हे सुद्धा डिसिजनच आहे. हॅलो. काही जण 50ला टेकले, 60ला टेकले, 70ला टेकले, तरी माहित नाही की त्यांना वाटतं कधी प्रॉब्लेम आला तरच आम्ही डिसिजन घेऊ शकतो. अरे तुम्ही प्रॉब्लेम येईपर्यंत वेट केलं ना, ते पण डिसिजनच आहे ना, की थांब प्रॉब्लेम आल्यानंतर बघू, तो पण डिसिजनच आहे. सकाळी लवकर उठणं चांगलं असतं, उठलं पाहिजे सकाळी. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काय म्हणता, अजून 5 मिनिटं, तो पण एक डिसिजन आहे. आणि काही जण म्हणतात नाही नाही नाही, सरांनी सांगितलंय लवकर उठायचं, जिमला जायचं, व्यायाम करायचं, योगा करायचं, तोही डिसिजनच आहे. म्हणजे आज आपण जे काही आहोत ना डिअर फ्रेंड्स, दॅट इज ऑल अबाउट अवर डिसिजन. आणि डिसिजन म्हणजे काय, एकदम आपण थोडंसं डीपमध्ये त्याची एक डेफिनेशन बघूयात. चॅटबॉक्समध्ये दिसतंय का सर्वांना? चॅटबॉक्स दिसतंय सर्वांना? ओके. चॅटबॉक्समध्ये बघा, यू कॅन सी इन द चॅटबॉक्स. ओके, जस्ट अ सेकंड. मराठी इंग्लिश मी दोन्ही तुम्हाला सांगणार आहे. हे मी आज ॲड केले सकाळी. दॅट इज नॉट अवेलेबल इन द पीपीटी. पीपीटीमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल नाहीये ते युट्यूबला दिसणार नाहीत, त्यामुळे इथे पूर्ण लक्ष देऊ नका. चॅटबॉक्समध्ये तुम्ही बघू शकता. अगोदर मी इंग्लिशमध्ये घेतो. व्हॉट इज द डेफिनेशन? डेफिनेशन काय आहे? डिसिजनची डेफिनेशन काय आहे? डिसिजनची डेफिनेशन आहे, कॉर्पोरेट लेवलचं मी तुम्हाला नॉलेज देतोय. कॉर्पोरेट लेवलचं, एकदम कॉर्पोरेट लेवलचं, ज्याची फीस 1.5 लाख 2 लाख हे जे पब्लिक स्पीकर्स घेत आहेत ना, ते मी तुम्हाला सांगतोय. व्हॉट इज डिसिजन? लेट्स सी. A decision or a judgment reached
आफ्टर कन्सिडरिंग डिफरंट ऑप्शन्स, फॅक्ट्स ऑर पॉसिबिलिटीज. मराठीत पण घेणार आहोत आपण. इट इज द ऍक्ट ऑफ चुझिंग वन कोर्स ऑफ ऍक्शन फ्रॉम अलॉंग अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय, मराठीत पण बघूयात. मी ते चॅट बॉक्समध्ये मराठीत सुद्धा दिलेलं आहे. निर्णय म्हणजे काय बघा, आपल्यासमोर विविध पर्यायी असतात की नाही पर्याय. मी एक कोर्स घेऊ का बी घेऊ, सी घेऊ का डी घेऊ, आहे की नाही. विविध पर्याय, विविध तथ्ये आणि किंवा शक्यता या सगळ्या गोष्टींचा विचार करून जो आपण अंतिम निष्कर्ष काढतो ना, किंवा जे अंतिम निवड करतो ना, अनेक पर्यायांपैकी एकाच गोष्टीवरती जे आपण ऍक्शन घेतो ना, एकच मार्ग जो आपण स्वीकारतो ना, त्याला निर्णय म्हणायचं. समजतंय. खूप काही आपल्या समोर ना, खूप काही गोष्टी वाढलेल्या आहेत. बघा, तुम्ही किचनमध्ये आहात, तुमच्या मम्मीनी, आईनी किंवा कोणी असतील तुमच्या वाईफनी 4-5 काय म्हणू डिशेस दिले, हे दिलेले आहेत तुमच्या फेवरेट डिशेस. तिथे पण तुम्ही डिसिजन घेताय की आज कुठली खायची, आणि तिथे पण तुम्ही डिसिजन घेताय की कुठली नाही खायची. समजतंय का. येस. म्हणजे एव्हरी मोमेंट. डोंट वरी, जरी चॅटबॉक्स तुम्हाला जमत नसेल ना, तर मी आज ग्रुपमध्ये सेशन झाल्यानंतर याचे डेफिनेशन्स व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकेल. डोंट वरी. इथे लक्ष द्या, कारण हे परत तुम्हाला युट्यूबला अवेलेबल नाही होणार आहे. मी ग्रुपमध्ये अवेलेबल करून देईल. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, प्रत्येक थॉट नंतर आपण ऍक्शन घेत असतो. सिम्पल आहे. बोलता बोलता आता सपोज मला वाटलं की घसा कोरडा झाला, लगेच हात माझ्या बॉटलकडे जाईल. व्हॉट आय हॅव डन, ऍक्शन. आणि मी असं विचार करतो की नाही नाही सेशन झाल्यानंतरच पिऊयात. व्हॉट आय हॅव डन, ऍक्शन ऑफ नॉट ड्रिंकिंग वॉटर. दॅट इज ऑल्सो अ डिसिजन. डिसिजन घेणं हा एक डिसिजनच आहे, आणि डिसिजन न घेणं सुद्धा डिसिजनच आहे. काहींना असं वाटत होतं की डिसिजन न घेणं म्हणजे डिसिजन नाहीये का. नाही, डिसिजन न घेणं सुद्धा डिसिजनच आहे. किती जणांना समजलं. येस चॅटबॉक्समध्ये टाका. पुट द वाय 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 और येस. खरंच समजतंय ना. हळूहळू टॉपिक थोडा हार्ड होऊ शकतो. ओके, डोंट वरी. किती हार्ड असू दे, आय एम देअर विथ यू. डिसिजन आहे ना. आजचं सेशन अटेंड करायचं डिसिजन आहे, नाही अटेंड करायचं डिसिजन आहे. बरं, शिकवलेल्या गोष्टींचे सगळे नोट्स काढायचं डिसिजन आहे. या कारणाने ऐकायचं, या कारणाने सोडून द्यायचं, ते पण डिसिजन आहे. एव्हरीथिंग इज अ डिसिजन. अँड व्हॉट इज युअर प्रेझेंट, युअर प्रेझेंट ऑफ द आउटपुट ऑफ युअर पास्ट डिसिजन्स विच वर मेड बाय यू. 8 मार्च 2009 तेव्हापासून मी डिसिजन घेतोय की नाही नाही आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, असं करायचं, तसं करायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नको, हे नको आहे. दिस इज ऑल्सो डिसिजन डिअर फ्रेंड्स. मग आपण कोणत्या डिसिजन्स घेतो ते आपण पुढे बघूयात. रिव्हिजन नेक्स्ट. सो डिअर फ्रेंड्स, प्रत्येक निर्णय आपल्या विचारांवर आधारित असतो. बघा, अगोदर आपण काय शिकलो अल्गोरिदम ऑफ द लाईफमध्ये, थॉट्स. फर्स्ट लेवल काय, थॉट्स. 2 सेशन झाले त्याच्यावरती आपले. गेल्या वेळेस मी 2 तास बोललोय ना, आज परत मी 1 तास बोललोय. नंबर 1 ला थॉट येतो, नंबर 2 ला येतं डिसिजन्स, आयुष्यातले डिसिजन्स. म्हणजे प्रत्येक निर्णय आपल्या विचारांवरती आधारित असतो. 1 मिनिटं, मला फक्त इथे एकदा लेट मी चेक किती जण इथे अवेलेबल. ओके फाईन, ठीक आहे, सगळेच आहेत. ग्रेट. सो डिअर फ्रेंड्स, बघा, तुम्ही आता ज्या घरात आहात ना, तो सुद्धा तुमचा डिसिजन आहे. दॅट इज ऑल्सो युअर डिसिजन. जी डिग्री तुमच्या हातात आहे ना, दॅट इज ऑल्सो डिसिजन. व्हॉट बाईक यू आर रायडिंग, विच बाईक यू आर रायडिंग, दॅट इज ऑल्सो युअर डिसिजन. इन विच बंगलो, इन विच होम, इन विच what we can say, the residential area where you are living, that is also your decision. म्हणजे काय, प्रत्येक निर्णय आपल्या विचारांवर आधारित आहे. अगोदर विचार स्वरूपी त्या गोष्टी तयार होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, चांगले विचार केलं तरच चांगले निर्णय होणार आहेत. येस, चांगले विचार केले तरच चांगले निर्णय होणार आहेत.
गोंधळलेले विचार असतील तर काय होणार आहे? चुकीचे निर्णय होणार आहेत. आणि मी डिअर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, अगोदर मी हे पूर्ण इंग्लिशमध्ये शिकवायचो. इंग्लिशमध्ये शिकवणं सगळ्यात सोपं आहे, कारण ही शब्द सगळे इंग्लिशमध्ये आहेत. बघा ना आता, चांगले विचार, चांगला निर्णय, खूप असं मराठी खूप बोलावं लागतं. ओके, इंग्लिशमध्ये इट कम्स व्हेरी. आता बघा इंग्लिशमध्ये काय, कॉम्प्लिकेटेड थॉट्स, कॉम्प्लिकेटेड डिसिजन्स. किती सोपं आहे ना, सगळ्यांना समजलं. म्हणजे इथे गोंधळलेले विचार, चुकीचे निर्णय, किती अवघड वाटतं. मला तर अवघड वाटतंय. दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. गोंधळलेले विचार असतील ना, डोक्यात फक्त गोंधळलेले विचार. काही जण बघतो ना मी, काही जणांच्या बाबतीत ना, आता झालं काय, मी सगळ्या ग्रुपमध्ये माझा पर्सनल नंबर आहे. काही जण मला पर्सनली मेसेज करतात आणि त्यांचं टेन्शन काय, की सरांनी बघितलंय, ब्ल्यूटिक झालंय, लगेच इन्स्टंट रिप्लाय यायला पाहिजे. अरे हाऊ इट इज पॉसिबल? कॉम्प्लिकेटेड विचार, कॉम्प्लिकेटेड निर्णय, इन्स्टंट आय कॅनॉट गिव्ह यू द डिसिजन्स ना. तुम्ही खूप मोठं काय मला मेसेज केला असेल, काहीतरी तुम्ही मला एखादी गोष्ट सांगत असाल, आय टेक अ टाइम टू थिंक ऑन दॅट. आय मेक अ मेंटल कॅल्क्युलेशन, देन आय मेकअप माय माइंड, देन आय मेक अ डिसिजन. हेच झालं पाहिजे डिसिजनच्या बाबतीत. हेच झालं पाहिजे डिसिजनच्या बाबतीत. इफ यू टेक ऑन द स्पॉट डिसिजन विदाउट थिंकिंग, मग रिग्रेशन आहे. यू विल रिग्रेट देन, अँड देर विल बी द लॉस. प्रॉफिट पाहिजे, वी मस्ट हॅव पेशन्स. लॉस पाहिजे, नो पेशन्स. इफ यू वॉन्ट अ गुड रिलेशनशिप इन युअर लाईफ, चांगली लोक पाहिजे तुमच्या आयुष्यात. हे चांगली लोक म्हणजे काय असतं माहिती, एखादं लावलेलं रोपट्यासारखं असतं, त्याला पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, सूर्यप्रकाश पोचतं कारण हे बघावं लागतं, त्याची काळजी घ्यावी. माणसांची पण असंच असतं हे. आय नो द सायकोलॉजी ऑफ ह्युमन बिंग. की असंच अंगद सर, फ्रॉम लास्ट 2.5 आय थिंक 2 इयर्स, हे जे आहेत ना, हे सगळे आता तुम्ही मला झूम मध्ये दिसतायत ना, ऍटलिस्ट 1 वर्षापेक्षा जास्त टाइम तुम्ही माझ्यासोबत स्पेंड केलाय. प्रत्येकाची पर्सनल लाईफ मला माहिती आहे, कुठे प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे. त्यामुळे आय कॅन हेल्प यू व्हेरी इझिली. पण तुम्हीच म्हणत असाल, नो नो सर, कॉम्प्लिकेटेड थॉट्स. अरे इफ यू आर कॉम्प्लिकेटेड अबाउट युअर लाईफ, हाऊ कॅन यू हेल्प अदर्स? हाऊ कॅन यू हेल्प अदर्स? सिंपल आहे. एकदम सुटसुटीत विचार, सुटसुटीत जीवन. सोपे विचार, सोपे जीवन. लाईफ एकदम व्हेरी इझी आहे डिअर फ्रेंड्स. त्याला आपण कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय, व्हेरी कॉम्प्लिकेटेड. तुम्ही मला सकाळी फोन लावा, मी जिममध्ये दिसेल. तुम्ही मला रात्री फोन लावा, काहीतरी वाचत असेल, व्हिडिओ बघत असेल. तुम्ही मला दुपारी फोन लावा, काहीतरी ट्रेनिंग देत असेल. फिक्स्ड आहे माझं, फिक्स्ड म्हणजे सोपी आहे माझी लाईफ. काय करणार आहे, एकतर जिममध्ये असेल, नाहीतर अभ्यास करत असेल, नाहीतर ट्रेनिंग देत असेल, नाहीतर थेरपीत असेल, नाहीतर काउन्सिलिंग असेल. 5 गोष्टी करतो मी माझ्या आयुष्यात. माझ्या एवढी सोपी लाईफ कोणाचीच नाही. कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय सगळं. अरे कमॉन यार. मी तुम्हाला लास्ट टू लास्ट झूम मध्ये ते शिकवलं की 80 vs 20 आठवतंय का? 80 vs 20. 80% गोष्टी अशा आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्याचा रिझल्ट फक्त 20% येतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये 20% गोष्टी अशा असतात की जो आपल्याला 80% रिझल्ट देतो. मला हे कॉर्पोरेट लाईफ खूप चांगलं माहिती आहे, म्हणून मी फक्त 20 वरती फोकस करतो. 80% रिझल्ट प्रोड्यूस करतो. टांग्याच्या घोड्याच्या मागे लागायचंच नाही. आपल्यासोबत लंबे रेस का घोडा चाहिए. मग कोण आहे लंबे रेस का घोडा? पर ही व्यक्ती आहे. दे आर ट्रेनिंग त्याला अँड गेट अ गुड रिझल्ट फ्रॉम दॅट. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, हळूहळू मी तुम्हाला शिकवणार आहे ते सगळं. सो डिअर फ्रेंड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग चांगले विचार, चांगला निर्णय, योग्य विचार, योग्य निर्णय. बघा, अयोग्य विचार, अयोग्य निर्णय. कॉम्प्लिकेटेड थॉट्स, कॉम्प्लिकेटेड लाईफ. कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. मी तुम्हाला विचारतो, चला 2030चा प्लॅन आहे का तुमच्याकडे? डू यू हॅव अ प्लॅन ऑफ 2030? आय थिंक, जस्ट मिनिट, इफ लेट मी चेक इफ देर इज माय वाईफ ऑन झूम. तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो. ओके, शी इज नॉट देअर. अदरवाईज मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं असतं. लाईव्ह द नेक्स्ट 5 years प्लॅन. मस्त असं पार्करच्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय, कपाटामध्ये. आणि आहे माझ्याकडे, आय कॅन शो यू हिअर. हे सगळं आहे माझ्याकडे. नेक्स्ट 5 years प्लॅन वॉलपेपरलाच आहे.
अहो सर नेक्स्ट 30 सेकंडचं माहीत नाही आपल्याला. लाईफ इज अ चायना मोबाईल, एनिथिंग कॅन हॅपन एनी टाइम. माहिती आहे ना. लाईफ इज अ चायना मोबाईल, देर इज नो गॅरंटी इन वॉरंटी. माहिती आहे ना. पण एक शब्द ना आपल्या आयुष्यात असलं पाहिजे, आपल्या डिक्शनरीत असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड व्हेरी स्मॉल वर्ड. ए व्हेरी स्मॉल वर्ड. दॅट इज ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड. आशावादी दृष्टिकोन. हे जर कळलं ना, तुम्हाला आयुष्य समजेल डिअर फ्रेंड्स. आशावादी दृष्टिकोन, ऑप्टिमिस्टिक. दुसरं काय असतं पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक नको आहे. जाऊ दे ना, 2030 लय लांब आहे. अरे लांब कुठे आहे, बघता बघता येईल ना. 6 महिने संपले 2026 मधले. कुठले प्लॅन, कोणकोणते प्लॅन्स तुम्हाला आठवतंय का? मी शिकवलं होतं मी तुम्हाला दिवाळीमध्ये शिकवलं होतं गोल सेटिंग, आठवतंय? तेव्हा पण बोललो होतो की तुमच्याकडे प्लॅन्स असले पाहिजे. बघा तुम्ही माझ्या युट्यूबच्या जुन्या व्हिडिओवरती जाऊन बघा, नोव्हेंबरचे व्हिडिओज बघा. दिवाळीमधले सिरीज आहेत. सक्सेस 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस असं नाव आहे त्याचं. त्याच्यामध्ये फर्स्टच आहे गोल सेटिंग. आणि मी माझ्या लाईफचं सिक्रेट पण तिथं शेअर केलंय. सो दिस इज इम्पॉर्टंट. प्लॅन्स पाहिजे ना, पर्पज पाहिजे ना. मग हे कशातून येतात? विचारांमधून येतात. अगोदर तुम्हाला विचारच करावा लागतो. डायरेक्ट ॲक्शन कधीच होत नाही. डायरेक्ट डिसिजन कधीच होत नाही. आणि डायरेक्ट डिसिजन घेतलं, देर इज अ लॉस. बरेच जण म्हणतात सर मी बिझनेस चालू केला, मग काय झालं? बंद झाला. होणारच होता तो बंद. का? कारण तुझ्याकडे काहीच प्लॅन नाहीये, प्लॅनिंग नाहीये, काहीच नाहीये, नथिंग एल्स. पर तू त्याचं मेंटरिंग घेतलंस का कोणाकडून? नाहीये. अरे बिझनेस सुद्धा एक स्किल आहे ना. इट इज ऑल्सो स्किल. कोणाला पण नाही जमत ते. खूप धक्के खावे लागतात, खूप शिकावं लागतं. आय हॅव ऑल्सो गॉट अ लॉस इन माय फर्स्ट 3 बिझनेसेस. वयाच्या 24व्या वर्षी, 24 ॲट द एज ऑफ 24 आय हॅड लॉस्ट माय 38 लाख रुपीज. हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सगळं मी माझ्या आईवडिलांसमोर सांगणार आहे तुम्हाला. ते पण कदाचित सांगतील तुम्हाला की काय काय विजन, काय काय केलं त्याच्या आयुष्यामध्ये, कसा पोचला इथपर्यंत. एक आईवडिलांच्या तोंडून ऐकाल तुम्ही रिट्रीटमध्ये. सो दिस इज वॉट डिअर फ्रेंड्स, डिसिजन ना रे डिअर फ्रेंड, डिसिजन. एवढं आतून मी तुम्हाला का सांगतोय? हे प्रूव्हन टेक्निक्स आहेत. देर इज नो सिक्रेट ऑफ सक्सेस. हेच सिक्रेट आहे की तुम्हाला योग्य वेळी बघा. यू हॅव टू लर्न टू टेक अ राईट डिसिजन ॲट राईट टाइम ॲट राईट प्लेस विथ राईट पर्सन. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसोबत, योग्य वेळी. काय महत्वाचं आहे? योग्य वेळी. तुम्ही अयोग्य वेळी योग्य निर्णय घेऊन चालणार नाहीये. यू हॅव टू रिस्पेक्ट युअर टाइम. त्या गोष्टी वेळेवरती व्हायला पाहिजे. परवा दिवशीचा मी एक व्हिडिओ टाकला होता बघा, स्वागत नाही करोगे हमारा. तिथे एक मी टायटल टाकलं होतं. 2000 मला वाटतं 11चं असेल. तिथे एक मी असं एक कोटेशन दिलं होतं. तुम्ही कदाचित बघितलं असेल की नाही माहित नाही. तेव्हाचा कोटेशन आहे. 2011-12ला मी ते टाकलं होतं व्हिडिओमध्ये. गिव्ह टाइम टू टाइम, द टाइम विल डू एव्हरीथिंग गुड ऑन टाइम. वेळेला वेळ द्या. वेळ प्रत्येक गोष्ट वेळेवरतीच करत असते. फक्त तुम्ही तयारी ठेवा की मला हे पाहिजे आहे. आपल्याकडे तयारी नाहीये. आपल्याकडे प्लॅन नाहीये. आपल्याकडे सिस्टीम नावाची गोष्ट नाहीये. लिखित स्वरूपामध्ये काही नाहीये. वी हॅव टू असणं गरजेचं आहे डिअर फ्रेंड्स. त्यामुळे चांगले विचार करा, चांगले निर्णय घेता येईल. गोंधळलेले विचार असाल, कॉम्प्लिकेटेड थॉट्स असतील तर कॉम्प्लिकेटेड लाईफ बनणार आहे. आणि हा काही जणांना काहीच फरक पडत नाही बरं का. जाऊ द्या ना सर, असं पण जगलोच ना 40 वर्ष, 35 वर्ष. काय थोडं राहिलं, थोड्यासाठी कशाला आम्हाला सांगताय बदलायला? अरे शेवटचा जरी दिवस असला ना, तरी नवीन काहीतरी शिकूनच जायचं. त्याचा फायदा तुम्हाला पुढे होईल. ओके. चलो, प्रश्न काय आहे? तुमच्या आयुष्यातील एखादा महत्वाचा निर्णय असा कोणता होता की ज्याने तुमची लाईफ चेंज झाली? आय एम नॉट सेइंग वाईफ चेंज झाली. सो मेनी पीपल आर मॅरिड हिअर. ओके, व्हॉट आय एम सेइंग, आय एम आस्किंग, की तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला एक महत्वाचा निर्णय होता की जो तुम्ही घेतला आणि ज्याच्यामुळे तुमची लाईफ बदलली? आणि असा कोणता निर्णय होता की जो तुम्ही घेतला आणि ज्याच्यामुळे तुमची लाईफ डिस्टर्ब झाली? दोन्ही महत्वाचे, दोन्ही आपले गुरु आहेत. माझ्याकडे असंख्य आहेत की ज्या गोष्टी मी केल्या पास्टमध्ये आणि त्याने मला खूप फायनान्शियल लॉस झाला. पण त्याच्यानंतर मी परत जी भरारी घेतली, मग मी परत मागेच बघितलं नाही. बट आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वी मस्ट लर्न फ्रॉम द लास्ट मिस्टेक्स, पास्ट मिस्टेक्स. चुका झाल्याच पाहिजे. आईच्या पोटातून कोणी परफेक्ट असं जन्माला येत नाही. तो चुकातूनच शिकत असतो.
चुकातूनच शिकत असतो. पण प्रत्येक चुकातून आपण शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक माझं फार छान आहे सगळ्या गोष्टींचं एक मॅनेजमेंट असतं. मी गेल्या महिन्यामध्ये काय केलं ज्याच्यामुळे चांगला बिझनेस आला. बरं मी काय नव्हतं केलं ज्याच्यामुळे हे असं झालं. कुठल्या स्टाफने काय केलं, कुठल्या ह्याने काय केलं, कुठल्या व्यक्तीने ओके, कुठलं ॲडमिशन, कुठलं हे सगळं, 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 सगळं एव्हरीथिंग. अंगद सरांनी माझ्या डायरीमधलं सगळं बघितलेलं आहे. त्यांना मी पर्सनली दाखवलं, की "सर असं असतं. हे असं, असं." ही वॉज आस्किंग मी, "सर एवढा वेळ मिळतो कसा तुम्हाला?" आणि माझा फेवरेट डायलॉग आहे, "वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो चांगल्या कामासाठी." मग तुम्ही डायलॉग परत मला वापरू नका, "सर आमच्या मेसेजला रिप्लाय द्यायला वेळ काढा ना." तुम्हीच बोललात वेळ काढावा लागतो. ओके. कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी Zoomवरती देणारा हा आत्मविश्वास माझा आहे. म्हणून मी रिप्लाय देत नाही बऱ्याच जणांना आणि तेवढा वेळही नसतो. सो तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, की तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतला, अजून पाहिजे? ज्याच्यामुळे तुमची लाईफ चेंज झाली? आणि असा कोणता निर्णय की जो तुम्ही घेतला ज्याच्यामुळे खूप डिस्टर्ब फायनान्शियल इश्यूज आले, जवळचे लोक सोडून गेले, अविश्वास निर्माण झाला आपल्यावरती, राईट? आपण झिरो झालो. होतं हे सगळं. आणि तुमच्या सगळ्यांची लाईफ मला बऱ्यापैकी माहिती आहे. माझ्याकडे अशा केसेस आहेत की सर मी इथे आले, शेवटचे मी तुम्हाला भेटते आणि जर इथं मला सोल्युशन नाही भेटलं तर मी आत्महत्या करणार आहे. असे एक्झाम्पल्स माझ्याकडे आत्ता या झूममध्ये आहेत. आहेत. त्यांना विश्वासात घेऊन कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकता. मी नाव नाही घेणार कोणाचं. की जो तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय, की जो तुम्हाला रिबर्थ मिळालाय, की तुमची लाईफ चेंज झाली, तुमचा संसार वाचलाय. असे बरेच जण आहेत ह्या झूममध्ये. बरेच जण आहेत. मी नाव नाही घेणार, पण ज्यांना स्वतःहून बोलायचं असेल ते बोलू शकता. सो हे सगळं आहे. दिस इज वॉट, की मी निर्णय घेतला माझ्या आयुष्यामध्ये की बाकीच्या प्रोफेशनमधून पैसा मिळेल, पण या प्रोफेशनमधून पैसा तर मिळणारच आहे. आपण इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट आहोत. त्यासोबत मला ब्लेसिंग्स पण मिळणार आहेत. ते जास्त मॅटर करतं. ब्लेसिंग्स पण मिळणार आहेत. आणि आज हे काही लोक रडत रडत मला फोन करतात, "सर कमॉन सर, हे हे नसतो आलो आम्ही तर असं झालं असतं, सेशन अटेंड केलं नसतं तर तसं झालं असतं, हे झालं असतं." बरोबर ना माधुरी मॅडम? खूप काही घडतं ना आयुष्यामध्ये. होप्स. अरे माझी खूप मोठी जबाबदारी आहे रे मित्रांनो, खूप मोठी जबाबदारी. तुम्हाला जी मी पहिल्या दिवशी कमिटमेंट केलेली असते ना, आणि इथे मी छाती ठोकून सांगतो इथे की ज्यांना मी काय काय कमिटमेंट केलेत ना, ते सगळे पूर्ण केलेत. आणि खरंच कोणाची कमिटमेंट केले नसतील तर रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्ही ते लाईव्ह बोलू शकता. एवढं माझं चॅलेंज असतं. मी माझं दुपारचं 1चं जेवण कधी कधी 5 वाजता करतो. पण एखाद्याला आज मी त्या कमिशनर साहेबांना वेळ दिली होती 5 o'clock, शार्प 5 o'clock. वेळ दिलाय ना तर दिलाच. मी शब्द दिला नाही की तुमच्या बाबतीत ह्या चेंजेस होणार. रवींद्र ठोसर सरांना मी बोललो ना, मी तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट शिकवणार, ते शिकवणारच. हे सगळं पक्क डोक्यात असतं माझ्या. मी अपर्णा चव्हाण मॅडमला जर बोललो ना की तुमच्या 13 गोळ्या आहेत ना, मी तुम्हाला 1 वरती आणणार, आणि त्या अपर्णा मॅडम मला म्हणतात, "सर 1 वरती का?" मी त्यांना डायरेक्टली बोललो, "जर तुम्ही सगळेच बंद झाले ना तर तुमचं इकडे येणं बंद होईल." बरोबर ना अपर्णा मॅडम? एवढं चॅलेंजिंगली आपण काम करतो. येस सर. एवढं चॅलेंजिंगली. वैशाली मॅडम जॉईन करून मला वाटतं एक हार्डली 2-3 आठवडे झाले असतील. त्यांनी मला खूप सुंदर मेसेज केला मगाशी, की "सर या चेंजेस माझ्यामध्ये झालेले आहेत." अरे हे फक्त ट्रेलर दाखवलंय मी तुम्हाला, पिक्चर रिट्रीटमध्ये दाखवणार आहे. एवढं डीपमध्ये आपण शिकणार आहोत. एवढं डीपमध्ये आपण शिकणार आहोत. आणि ज्यांनी आपल्या आई-वडिलांची व्हॅल्यू नाही केली ना आत्तापर्यंत, त्यांनी तर खरंच माझं रिट्रीट अटेंड करावं. शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची आठवण येईल. एवढं आपण डीपमध्ये शिकणार आहोत. आपल्याला कळेल की आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काय काय त्याग केलाय. एवढं डीपमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. मजा येणार डिअर फ्रेंड्स. हे तर नॉलेज मी तुम्हाला Zoomवरती देतोच आहे. इथे माधुरी मॅडम आहेत, मला वाटतं 2022 चे क्लायंट असतील. माधुरी मॅडम बरोबर? 21-22? 23.
23 ओके. आणि तुम्हाला माहित नसेल माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये 14,000 नंबर आहेत. 13,800 समथिंग झाले असतील 14. पर्सनली मी मेसेज करून त्यांना, हे जे माझ्या जवळचे लोक आहेत ना, त्यांना मी लिंक पाठवतो ग्रुपच्या, की मॅडम तुम्ही जॉईन करा. त्यांचे मिस्टर ब्राझीलला आहेत. ब्राझीलला मेसेज जातो माझा, की सर हे जॉईन करा. म्हणजे एवढे कनेक्शन, एवढे कनेक्टिव्हिटी, एवढ्या वेळात, एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा मित्रांनो एवढी माणसं जपावी लागतात. आणि मला बघा ना, आता ह्या माधुरी मॅडम ज्या आहेत त्या आणि ते क्लास 2 ऑफिसर आहे, सोलापूरला असतात, त्यांचे मिस्टर ब्राझीलला असतात. सोलापूरवरून ते इकडे थेरपीला यायचे एव्हरी वीक. येऊन इथे हॉटेल, इथे त्यांचे फ्लॅट्स वगैरे खूप छान सगळं आहे एकंदरीत. पण व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, की डिअर फ्रेंड्स, हे मी तुम्हाला जे शिकवतो ना, त्याच्यावरती जर तुम्ही ऍक्शन घेत नसाल ना, तर रिझल्ट काहीच येणार नाहीये. मॅजिक नाहीये लाईफमध्ये. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, तुम्हाला माहित नसेल का, यू कॅन गुगल इट. आब्राकाडाब्रा हा शब्द आहे. आब्राकाडाब्रा माहिती आहे तुम्हाला? आब्राकाडाब्रा म्हणजे काय? मॅजिक. इंग्लिश शब्द आहे तो. मॅजिक नाहीये इथे. मॅजिक काहीच होणार नाहीये इथे. तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे. यू हॅव टू. आज एवढं माझ्या लाईफमध्ये सगळं व्यवस्थित सेट आहे, तरी सुद्धा दिवस रात्र हे चालू आहे. का चालू आहे? बिकॉज आय वॉन्ट टू अर्न मोर ब्लेसिंग्स. पैसा तर येणारच आहे बाय डिफॉल्ट. ब्लेसिंग्स आहेत. आज 2023 मध्ये माधुरी मॅडम, त्यांची फीज नील आहे, त्यांच्या थेरपीज कंप्लीट आहे, त्यांना खूप चांगला रिझल्ट आलाय. स्वतः त्यांनी फोन करून, सरांनी फोन करून मला भेटायला ते ब्राझीलवरून आले होते. ओके, रिझल्ट सांगायला. माधुरी मॅडम इथंच आहेत. तर आणि ह्याच्यात पण दम लागतो बरं का, की ज्यांना हो आपण सर. रिझल्ट दिलाय, ज्यांना आपण कमिटमेंट दिली, त्यांना लाईव्ह वरती आणून बोलणं. बाकीच्या थेरपी सारखं नाहीये की बाबा फक्त ग्राफिक्स बनवणं आणि दुसऱ्याने इम्प्रेस कर. नाही, माझ्याकडे लाईव्हच असतं सगळं, कारण मी तेवढं आतून दिलेलं असतं. तर हे दोघं हजबंड वाईफ, त्यांचा मुलगा मला भेटायला येतात, आणि ज्या त्या हजबंड आणि त्या वाईफच्या डोळ्यामध्ये जे पाणी, आनंदाश्रू होतं ना, ते पैशात मोजण्यासारखं नाहीये. बरोबर ना माधुरी मॅडम? ते पैशात मोजण्यासारखं नाहीये. हो सर. एवढं इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं त्या समोरच्या व्यक्तीच्या लाईफमध्ये. भाई हे रिझल्ट प्रोड्यूस होतात. असे इझिली रिझल्ट येत नाही डिअर फ्रेंड्स, एवढ्या वेळातून पण. आणि माझं एक तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, महाराष्ट्र सोडा पूर्ण इंडियामध्ये ना, कोणीही झूम सेशन घेत नाही हिप्नोथेरपिस्ट. कोणीही देत नाही. पहिले 2 महिने तर माधुरी मॅडम ना यायच्या थेरपीत मोठमोठ्याने रडायच्या, यायच्या आणि रडायच्या, फक्त रडायच्या, मोठमोठ्याने रडायच्या. थेरपी चालू, मी म्हणतो दोन्ही पाय रिलॅक्स होत चालेत, ह्यांचं रडणं चालू आहे. तो प्रॉब्लेमच वेगळा होता. फार म्हणजे विचित्र प्रॉब्लेम, तो कोणाच्या लाईफमध्ये येऊ नये. अजून जरी आठवलं ना, तर माझ्या अंगावरती शायर येतात, त्या रडतायत. एवढा वेगळा प्रॉब्लेम होता तो, खरंच कोणाच्या लाईफमध्ये येऊ नये. तो प्रॉब्लेम सुद्धा मला त्यांचे मिस्टर विचारायचे, सर होईल ना सॉल्व्ह, होईल ना सॉल्व्ह. तर हे आहे डिअर फ्रेंड्स. रात्री 12, 1, 2, 3 किती वाजता पण मी त्यांचे फोन उचललेत, व्हॉट्सअप कॉल. बरोबर आहे की नाही माधुरी मॅडम? 12, 1, 2 वाजता त्यांच्या मिस्टरांचे फोन यायचे, आणि त्यांनी येस मला सर. सांगूनच ठेवलं, आज 2 वाजता फोन करणार आहे सर मी तुम्हाला. व्हॉट्सअप कॉल, नॉर्मल कॉल नाही. अर्धा अर्धा 1 1 तास बोलणं व्हायचं, तिथून फीडबॅक द्यायचो. हे जपलीत माणसं मी. हा रिझल्ट आहे. त्यामुळे हे सगळे लोक येतात, आणि त्यात परत तुम्हाला मी रिट्रीट देतोय. कम ऑन. आणि तुम्हाला माहितीये, कुठलेच डॉक्टर स्वतःचा पर्सनल नंबर, ग्रुप तर बनवतच नाही. का बनवत नाही? कारण ग्रुप जर बनवलं ना, ते एकमेकांना ते पर्सनल मेसेज करतात काही जण, अगं मला रिझल्ट नाही आला, तुला आला का? आपल्याकडे तसं नाहीच आहे. आणि मी तुम्हाला सांगू, माझ्याबद्दल किंवा आपल्या अस्मिता हिप्नोथेरपी बद्दल एखाद्या व्यक्ती निगेटिव्ह कोणी बोलत असतील ना, तर आपले जुने क्लायंट म्हणतात, नाही नाही नाही, तुझ्यात प्रॉब्लेम आहे, सर खूप छान शिकवतात, थोडंसं पेशन्स ठेव. ही लोक बोलतात. सीमा मॅडम, मी एक्झाम्पल सांगतोय, अपर्णा मॅडम आहेत, सीमा मॅडम आहेत, वैशाली मॅडम आहेत. ही जुनी जी लोक, म्हणजे ज्यांना माहिती आहे बऱ्यापैकी, ही लोक सांगतात, अरे टेन्शन, अरे माझे माझे जे पेशंट आहेत ना, जे क्लायंट आहेत ना, तेच काउन्सिलिंग करायला लागलेत आता. किती भारी ना. त्या सीमा मॅडम बाहेर जाऊन म्हणतात, नको टेन्शन घेऊ, तू बरा होशील. टेन्शन नाही घ्यायचं, व्यवस्थित होशील. मला छान वाटतं हे ऐकून. कमॉन. मी तर तुम्हाला ट्रेनिंगच दिलेलं नाही अजून. मी तुम्हाला काउन्सिलिंग ट्रेनिंग दिलेलं नाहीये, तरी सुद्धा तुम्ही बोलताय. तर रवींद्र ठोसर सर तर येता जाता मग, टेन्शन घेऊ नको, मला पण असाच त्रास होता, बरा होशील तू. अरे हा रिझल्ट आहे डिअर फ्रेंड्स. बघा, मी साम टीव्हीवरती आहे, TV9 वरती का G24 असलं हे मॅटर नाही करत. ज्यावेळेस माझ्याकडे ट्रीटमेंट घेऊन जे लोक बोलतात ना, ते जास्त मॅटर करतं. ते जास्त मॅटर करतं. मी परवा दिवशी एक व्हिडिओ टाकला होता, तो मुलगा इंग्लिशमध्ये त्याने मला फीडबॅक दिला.
कदाचित तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, राईट? सो फार वेगळ्या वेगळ्या डिफिकल्ट प्रॉब्लेम फेजेसमध्ये हे लोक येतात असतात आणि तेव्हा आपल्याकडे येतात आणि त्याच्यानंतर हे फीडबॅक्स येतात आणि त्याच्यानंतर आपलं कुठलंच काम अडत नाही, कारण एवढे ब्लेसिंग्स आहेत, एवढे ब्लेसिंग्स आहेत. जे काम व्हायला 3 वर्ष लागतं ना, ते निरामयचं काम, निरामय हेल्थ केअरचं काम मी 3 आठवड्यामध्ये केलं. धडाधड धडाधड फक्त फोनवरती केले, फक्त बसून बारामतीच्या केबिनमध्ये बसून. हा वेळ दिला मी, पूर्ण 3 आठवडे मी हल्लो नाही, फक्त जेवायला, फक्त हे मी दिवस रात्र मेहनत घेतली त्याच्यावरती, पण ते केलं. मेहनत पण लागते, माणसं पण लागतात, आपले विचार पण चांगले लागतात, आपल्या आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे, दुसऱ्यांचं चांगलं बघण्याची पण वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे, मग काही अडत नाही. आणि हे सगळं कुठून निर्माण होतं डिअर फ्रेंड्स? विचारांमधून. विचार बदलणं गरजेचं आहे. लक्षात येत आहे? येस. नेक्स्ट. सो थँक्यू व्हेरी मच माधुरी मॅडम, तुम्ही अजून पण विश्वास ठेवतायत, गेले एवढे वर्ष झाले कनेक्ट आहात. डिसिजन का फॉर्म्युला. आता मी तुम्हाला सांगेल योग्य निर्णय कसा घ्यायचा. पेन जवळ ठेवा, शकाला का बुम बुम. कसा निर्णय घ्यायचा असतो हे विजय सर कसे निर्णय घेतात, अरे एवढं हँडल करतात, कसं शक्य आहे? असं जगात काहीच नसतं की शक्य नाही, सगळे करू शकतात, सगळे करू शकतात. त्यासाठी फक्त आहे ना करण्याची, काय म्हणत आपण, तयारी पाहिजे, मानसिक तयारी पाहिजे. दॅट्स इट. डिसिजन ऑफ मेकिंग मेकिंग डिसिजन फॉर्म्युला डीपमध्ये मी तुम्हाला रिट्रीटमध्ये सांगेल. आणि डिअर फ्रेंड्स, रिट्रीटमध्ये तुमचे प्रश्न तयार ठेवा. चॅट जीपीटी इथं तयार आहे, गुगल नाही म्हणत, चॅट जीपीटी इन द डिटेल्स मी सांगेल तुम्हाला. नंबर 1, परिस्थिती समजून घ्या. परिस्थिती समजून घ्या. मला लॉस झाला, का झाला? बरं असं झालं, का झालं? रिझल्ट येत नाही, का येत नाही? भूक लागत नाही, का लागत नाही? झोप लागत नाही, का लागत नाही? जवळची लोक काहीच रिस्पेक्ट देत नाहीत, काही ऐकत नाहीत, स्टाफ ऐकत नाही, कलिग्ज ऐकत नाहीत, बॉस ऐकत नाही, मम्मी ऐकत नाही, पप्पा ऐकत नाहीत, मुलं ऐकत नाहीत. सगळ्यात मोठं टेन्शन हे की नाही? का ऐकत नाही? परिस्थिती समजून घ्या. अंडरस्टँड द सिच्युएशन विदाउट जजमेंट्स. तिथे नाहीये, मी सांगतोय तुम्हाला. मी आई आहे, मी पप्पा आहे, मी डॅडी, तुझ्यापेक्षा उन्हाळे, पावसाळे, हिवाळे, लोणावळे, खंडाळे जास्त बघितले. ठेवा बाजूला. आपली मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत. आपल्या वेळेस गुगल नव्हतं, त्यांच्या वेळेस चॅट जीपीटी आहे. आपल्या वेळेस फेसबुक नव्हतं, आहे की नाही? ॲडव्हान्स्ड आहेत. मग काय करावं लागेल? कोणताही निर्णय घेत असताना मी माझा फॉर्म्युला सांगतोय तुम्हाला, बाकीचं नाही सांगणार. मी माझा फॉर्म्युला सांगतोय की मला एखादी गोष्ट करायची असेल ना, की इफ आय वॉन्ट, एक डिजिट आहे की एवढा एवढा बिझनेस करायचा आहे, की या महिन्यात एवढं क्रॉस झालं पाहिजे, की या महिन्यात हे काम झालं पाहिजे, या महिन्यात ते झालं पाहिजे, व्हॉट एव्हर इट इज. की मला हे, आय वुड लाईक टू शो यू, मी एक नवीन वर्ब लिस्ट काढलेली आहे. 1023 क्रियापदं आहेत. कुठे? हां, 1023 क्रियापदं आहेत. ओके. आता ज्यावेळेस मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवत होतो ना, तेव्हाच हे आहे. ओके, फार जुनं आहे, एकदम खराब झालेलं आहे. ते काल मला एका याच्यामध्ये सापडलं घरी आणि आय स्टार्टेड रीडिंग दिस. ओके. आता याच्यातले काही असे शब्द आहेत ना, की ते मी वापरतच नाहीये, मला माहिती आहे. आणि मी जगाला सांगतोय ना, नोईंग इज डिफरंट अँड डुईंग इज डिफरंट. आय टूक दॅट. आणि कुणाला पाहिजे असेल ना, तर झेरॉक्स कॉपी घेऊ शकता. 1023 क्रियापदे डे टू डे लाईफमध्ये आपण जे वापरतो ना, कम केम कम, सिट सॅट सॅट, स्टँड स्टूड स्टूड, वॉक वॉक वॉक, टॉक टॉक टॉक, ओके, अंडरस्टँड अंडरस्टूड अंडरस्टूड, स्पीक स्पोक स्पोकन. डे टू डे लाईफमध्ये आपण जे यूज करतो ना, ती 1023 क्रियापद आहेत. एक बेसिक इंग्लिश त्याच्यातून क्लिअर होतं. आणि हे मी काय घेतलं मला माहित नाही का? मला माहिती आहे ना, आय नो दिस, आय यूज दॅट. पण त्यातले बरेच, आणि मला असं वाटतं की आता माझ्या स्टाफमध्ये एक्स वाय झेड कोणीतरी आहे की त्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना, मला लगेच क्लिक झालं की त्यांना हे द्यायला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे शिकायला? डोंट वरी वैशाली मॅम, यू विल गेट दॅट. मग डिसिजनच आहे ना हा, की व्हॉट आय मेड डिसिजन, आय मेड डिसिजन. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर खरंच 21व्या शतकात धमाका करायचा असेल ना, बोलायला शिका. लर्न टू स्पीक.
लर्न टू स्पीक. बोलायला शिका. कितीही मोठा AI टूल जरी आला ना, हे बोलणं थांबणार नाहीये. आपल्याला बोलावंच लागणार आहे. वी हॅव टू. आणि त्याच्यासाठी काय, वर्ड्स, शब्द लागतात. त्याच्यासाठी काय, ग्रॅमर. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. ग्रॅमर काय एवढं अवघड नसतं. फक्त एक डिसिजन लागतो. मी तेव्हा डिसिजन घेतलं होतं की आय वॉन्ट टू मास्टर इन इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजवरती मला मास्टरी करायची. मी मराठी मीडियमचा विद्यार्थी, झेडपीचा विद्यार्थी आहे. तर तुम्ही माझ्या आईवडिलांना विचारालच. झेडपीचा विद्यार्थी. मग आमच्या शाळेत ना बेंचेस पण नव्हते 7वी पर्यंत. अशा शाळेत मी शिकलोय. बेंचेस मला माहीत नव्हते काय असतात. पण आज परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे कारणं सांगायला खूप काही आहे. बट नो, वन डिसिजन कॅन चेंज युअर लाईफ. एक डिसिजन घेतला होता की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. फॉर दॅट आय नीड अ कम्युनिकेशन लँग्वेज पाहिजे. मग त्यासाठी काय आहे की एक डिसिजन. मग आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला जर एखादा लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल, परिस्थिती घ्या ना समजून की तुम्हाला येत नाहीये. पर्याय लिहा. काय येत नाहीये? वी हॅव नेव्हर ट्राईड. कम ऑन. प्रत्येक गोष्टींचा हा निर्णयच आहे ना. तुम्ही सारखे आजारी पडताय, सारखाच BP शूट होतोय, सारखंच तुम्ही म्हणजे तुम्ही सपोज यू आर लेझी पर्सन. सकाळी उठू वाटत नाही, काही लिहावंसं वाटत नाही, काही वाचावंसं वाटत नाही, काहीच वाटत नाही. कम ऑन. परिस्थिती समजून घ्या. काय आहे आत्ता प्रेझेंटमध्ये, काय करावं लागेल, पर्याय लिहा. स्टार्ट रायटिंग, स्टार्ट रायटिंग. लिहा, लिहा. ते जे कॉम्प्लिकेटेड थॉट्स आहेत ना आपले, त्याचे तुम्ही जेव्हा लिहायला चालू करता ना, तेव्हा ते नको असलेलं अनवॉन्टेड सगळं निघून जातं. जे पाहिजे ना तेवढंच राहतं. हा लिहिण्याचा एक फायदा आहे डिअर फ्रेंड्स. लर्न टू राईट. लिहिणं गरजेचं आहे. जे आयुष्य तुम्हाला पाहिजे ना, द फ्युचर यू वॉन्ट टू लीड, ते लिहा. त्याच्यामध्ये लिहा. काय पाहिजे, यश पाहिजे, समाधान पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे लाईफमध्ये, पॉझिटिव्हिटी पाहिजे, एनर्जेटिक पाहिजे. हे मग लिहायला चालू करा. लिहा. स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग. म्हणजे काय, परिस्थिती समजून घ्या, पर्याय लिहा आणि नंतर परिणाम विचारात घ्या. परिणाम काय, काय होऊ शकतं, असं पण होऊ शकतं का, बरं एवढा प्रॉफिट होऊ शकतो का, एवढा लॉस पण होऊ शकतो का, ही एवढी माणसं लागतील का, निरामयसाठी एवढे डॉक्टर्स लागतील का, BHMS लागतील का, BMS लागतील, पुण्यात किती लागतील, बारामतीला किती. कमॉन यार, मेंटल कॅल्क्युलेशन. धाड 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 धाड. कशाला लागते MBA? हेच MBA. आयुष्य जगणंच MBA. मी कितीतरी MBA वाले बघितलेत की दोज आर वर्किंग इन वडापाववाला गाडा. आणि जे वडापावचे जे मालक आहेत, ते दुकानाचे मालक आहेत ना, दे आर नॉट MBA. दे आर नॉट MBA. प्रॅक्टिकल MBA महत्वाचं आहे. आय एम नॉट ब्लेमिंग. MBA इज गुड, इट इज एक्सेलंट. तिथपर्यंत पोहोचणे सोपं नाही आहे डिअर फ्रेंड्स. बट प्रॅक्टिकल MBA मस्ट बी देअर. प्रॅक्टिकल मॅनेजमेंट मस्ट बी देअर. हे जमणं गरजेचं आहे. मग काय, डिसिजन घेण्यासाठी परिस्थिती समजून घ्या. बरं ठीक आहे, अशी परिस्थिती आहे. हां, पर्याय लिहा. बरं मग ठीक आहे, असे असे पर्याय आहेत, ऑप्शन्स आहेत. परिणाम लक्षात घ्या. बरं ठीक आहे, असे असे परिणाम आहेत. हा लॉस, प्रॉफिट, ही व्यक्ती सोडून जाऊ शकते, इथपर्यंत विचार करायचा. वर्स्ट मधला वर्स्ट विचार करायचा. जेव्हा लिहायला बसतं ना, वर्स्ट मधला वर्स्ट विचार करा. तिथे पॉझिटिव्ह साईडला ठेवा. वर्स्ट मधला वर्स्ट विचार करायचा. एखादी ऍक्टिव्हिटी राबवत असेल, ह्यात लॉस असा होऊ शकतो, प्रॉफिट असा होऊ शकतो, लॉस झाला तेवढा होऊ शकतो. एकदम वर्स्ट मधला वर्स्ट विचार करायचा. तिथे पॉझिटिव्ह नाही ठेवायचं. माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा, पण जे होणार आहे ना ते असं पण होऊ शकतं. तिथून पण तुम्हाला उभारी घेता यायला पाहिजे. बिझनेसमध्ये फक्त अप नाहीये. बिझनेसमध्ये एकच अप असतो, 9 डाऊन असतात. पण एक अप असा असतो ना, ते 9 डाऊनला मागे टाकतात. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि शेवटी काय, निर्णय घ्या. टेक ॲक्शन. आपण डायरेक्ट ॲक्शनकडे जातो आणि नंतर जबाबदारी स्वीकारायची. टू टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी. आता ॲक्शन, निर्णय घेतलाय ना, आता जबाबदारी स्वीकारायची. आता तू झालायस ना थेरपिस्ट, आता तुझी जबाबदारी आहे की सगळ्यांना बरं करणं, हेल्प करणं, मानसिक आधार देणं. त्यांना शब्द दिलाय ना की ते पूर्ण करणं. दॅट इज युअर जबाबदारी, दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. मग हा डिसिजन फॉर्म्युला आहे. काय घडतंय अवतीभोवती, काय व्हॉट इज हॅपनिंग. कमॉन यार, हे सगळं आहे ना. जगातले सगळे हिप्नोथेरपिस्ट आता झोपले असतील. एकच जागा आहे, कारण त्याला इंडियाज नंबर 1 बनायचं आहे.
जगातले हिप्नोथेरपीच्या सेंटरला ट्रीटमेंट घेणारे सगळे क्लायंट्स पेशंट झोपले असतील, फक्त अस्मिता हिप्नोथेरपीचे क्लायंट्स जागे आहेत. का? दे वॉन्ट टू बी समथिंग डिफरंट. माझा एक फेमस डायलॉग आहे, थिंक डिफरंट टू बी डिफरंट. थिंक डिफरंट टू बी डिफरंट. थिंक डिफरंट टू बिकम डिफरंट. वेगळं काय बनायचं असेल तर वेगळं विचार करायचा. ज्यांनी आत्तापर्यंत जो विचार ज्याच्या डोक्यात आलेलाच नाहीये ना, तो विचार करायचा. कुठल्याच हिप्नोथेरपिस्टनी एनजीओ चालू केलेलं नाहीये. ओके. कुठल्याच हिप्नोथेरपिस्ट असे एवढे मोटिवेशनल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सॉफ्ट स्किलची ट्रेनिंग घेतच नाही. जमतच नाही रे मित्रांनो. त्यासाठी खूप मुरलेला लागतो. आणि मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतोयच ना, की बहुत पुराना खिलाडी है. है ना? तर 8 मार्च 2009 जोक नाहीये. हे सोपं नाहीये. हिप्नोथेरपी करणं फार सोपं आहे. ते मी तुम्हाला शिकवणार आहे रिट्रीटमध्ये. पण त्याच्यासोबत जे लागतं ना सगळं, ते थोडंसं वेगळं आहे. वो बहुत अलग आहे. आणि त्या गोष्टी आहे. परत समजून घेऊयात. परिस्थिती समजून घ्या. पर्याय लिहा. परिणाम विचारात घ्या. आणि इथे मी तुम्हाला एक नियम सांगतो. वर्स्टमधला वर्स्ट सिच्युएशन तुम्ही व्हिज्युअलाइज करा तिथे. लक्षात घ्या, की असं पण होऊ शकतं बरं का. म्हणजे बघा, ज्या व्यक्तीच्या हिमतीवरती तुम्ही बिझनेस चालू केला आणि ती व्यक्ती पण सोडून जाऊ शकते. असा पण विचार करायचा. मी करतो. सपोज मी एखाद्या व्यक्तीला हायर केलं ना, मी असा पण विचार करतो की ही व्यक्ती निघून गेली तर काय. आणि बिझनेसमॅनकडे प्लॅन बी तयार असतो. ॲग्री आहात का तुम्ही? बिझनेसमॅनकडे. माझ्याकडे प्लॅन झेड पर्यंत आहे. हॅलो. ही व्यक्ती गेली तर ह्याला ट्रेनिंग द्यायचं, ती व्यक्ती गेली तर ह्याला ट्रेनिंग द्यायचं, हा असं झालं की असं करायचं, हा बिझनेस फ्लॉप गेला की हा बिझनेस करायचा. इट इज अ बिझनेस मॅनेजमेंट. रवींद्र ठोसर सर, लक्षात येतंय का? दिस इज अ बिझनेस मॅनेजमेंट. खूप पॉवरफुल गोष्टी असतात हे. आणि फार सोप्या पण असतात. समजलं की फार सोप्या गोष्टी येत्या. आपण कॉम्प्लिकेटेड करून ठेवल्या. रॉबर्ट कियोसकी नावाचे एक रायटर आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड. प्रत्येकाने वाचा. ज्याला श्रीमंत बनायचं त्यांनी वाचलंच पाहिजे. येस, वाचलंच पाहिजे. वाचाल तर वाचाल. खूप वाचलंय मी, खूप वाचलंय. त्यामुळे आता मी प्रत्येक अडचणीतून वाचतोय. अडचणच नको नाहीये. म्हणजे वी मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन अवर प्रॉब्लेम्स. व्हेरी गुड. सीमा मॅम इज सेइंग दॅट आय हॅव रेड दॅट. मला इथून पुढे असं पाहिजे, आय हॅव रेड अँड इम्प्लिमेंटेड. काय पाहिजे? आय हॅव रेड अँड इम्प्लिमेंटेड. ओके, ग्रेट. नेक्स्ट. सो हे निर्णयांच्या बाबतीत आहे. आणि नेक्स्ट आहे फोकस. फोकस आपण नेक्स्ट याच्यामध्ये झूम सेशनमध्ये घेऊयात. शेवटचे 10 मिनिटं राहिलेले आहेत. आपण खूप टाइम एकदम परफेक्ट असतो टाइमच्या बाबतीत. शेवटचे 10 मिनिटे आहेत. फोकसचा टॉपिक रवी सर विल टेक इन द नेक्स्ट सेशन. थोडंसं बॅक या. आणि आपण आता लास्ट 10 मिनिट जे आहेत ते आपण घेतो आहे क्वेश्चन आन्सरसाठी. एक्झॅक्ट 10 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. बरोबर आपण 9ला जॉईन केलं होतं. मला काहीही प्रॉब्लेम नाही. ह्याचे 10 सिरीज झाले तरी चालतील, पण प्रॉपर मेसेज पोहोचणं गरजेचं आहे. आजचा 1 तास जो आहे ना, तो ऑलरेडी मी अगोदरच्या झूममध्ये घेतलं होतं. अगोदरच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आहे. पण मला अजून तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचं होतं. आणि आज तेच पॉईंट मी कव्हर केलेत, पण वेगवेगळ्या नवीन एक्झाम्पल्सने. ओके, चलो. आता क्वेश्चन आन्सर्स काय असतील, यू कॅन आस्क. ज्यांना अनम्यूट करून बोलणं शक्य नाहीये, दोज कॅन आस्क इन द. हा, त्याला पडणारच नाही मी आता आयुष्यात. त्याच्याबरोबरच काम करायचं. कुणाचा तरी कॅमेरा हे माईक चालू आहे. हॅलो, टेडंग टंग. माईक चालू आहे. ओके, ग्रेट. चलो, यू कॅन आस्क क्वेश्चन. जो क्वेश्चन असेल यू कॅन आस्क. मला पण ऐकायचं. कोणाचं तरी माईक चालू आहे, प्लीज. हॅलो. हा, येस प्लीज बोला. कोण बोलताय? रवींद्र ठोसर सर. क्या बात आहे. तुमचं नाव सगळ्यांना पाठ झालंय. बोला रवींद्र सर. येस सर. सर मी
20 दिवस झालं येत नाहीये कारण की माझ्याकडे कारागीर नाहीये, त्यामुळे मी थेरपी अटेंड करू शकत नाही. ओके. तो माझा मेन प्रॉब्लेम आहे माझा, बाकीचं काय नाही. वारंवार फोन येतात मला, पण माझ्याकडे कारागीरच नाहीये. आणि खास करून साठी मी खूप उत्सुक आहे. रविवारी मी शक्यतो माझा शॉप बंद ठेवून मी येणार आहे पूर्ण दिवस. वेलकम सर, वेलकम. येऊ खूप शकता. खूप धन्यवाद. येस. संडेला तर सगळ्यांना यायचंच आहे. हे हा. फक्त मी तुम्हाला ट्रेलर दाखवतोय झूमवरती. पिक्चर तर रिट्रीटलाच दाखवणार आहे. तो प्लीज सगळ्यांनी अटेंड करा. हां. ओके. With family. But no mobile is माधुरी मॅडम म्हणतायत लाईफ टाईम तुमची स्टुडंट राहीन सर. थँक्यू माधुरी मॅडम, थँक्यू व्हेरी मच. ब्राझीलला आलो की पहिला फोन तुम्हाला. येस. चलो नेक्स्ट. थँक्यू मॅम, थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्समध्ये बघा. कसं असतं, सुरुवातीला असं वाटतं, सगळ्यांना वाटतं की मला विचारलं पाहिजे, मला विचारलं पाहिजे. पण जेव्हा जेव्हा आपले सेशन जसे जसे संपत येतात ना, शेवटी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटून जातात. मग नंतर प्रश्न पडतो की खरंच मला प्रश्न होता का माझ्या डोक्यात, आहे की नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की शेवटपर्यंत. रिट्रीटचा व्हिडिओ मिळेल का सर? रिट्रीटचा व्हिडिओ ॲक्च्युली फार जुने व्हिडिओ आहेत. मी स्वतःच ते कुठे टाकत नाही, कारण अ, खूप त्यावेळेस मी खूप बारीक होतो, दाढी मिशी नाही. खूप लहान वयापासून मी सगळं घेतोय ते. खूप जुने व्हिडिओज आहेत. तेव्हापासून ते फुटलेल्या काचांवरून चालणं, ते मोटिवेशन, फुल हॉल भरलेला, असे व्हिडिओज खूप आहेत माझ्याकडे. रवी सर एखाद दुसरा व्हिडिओ ग्रुपमध्ये शेअर करा पॉसिबल असेल तर. ओके. येस, रवी सर करतील. थोडा वेळ लागेल, त्यांच्या लॅपटॉपमध्ये असेल तर ते करतील. हेमंत सर, तुम्हाला तर रिट्रीटला यायचंच आहे. तर मी पण. सगळ्यांनाच यायचं आहे. ग्रेट. हेमंत सर, तुम्हाला उद्या पूजा मॅडमचा कॉल येईल, सगळी माहिती तुम्हाला मिळेल. मला वाटतं तुम्ही कालच ग्रुपमध्ये जॉईन झालात. पूजा मॅडमचा कॉल तुम्हाला उद्या येईल. येस. चला, अजून काय प्रश्न असतील यू कॅन आस्क. थँक्यू व्हेरी मच हेमंत सर. विकास वाघमोडे सर म्हणतात की इन सम डिसिजन्स फॅमिली मेंबर और अदर पर्सन ओपिनियन्स आर इम्पॉर्टंट and need a consider it how to take decision in such a scenario, for example property related decisions. विकास सर, प्रॉपर्टीवरती जास्तच तुम्ही प्रश्न विचारताय. ओके. मला वाटतं लास्ट टाइम पण प्रॉपर्टी रिलेटेडच प्रश्न आला होता. एवढा मोठा विषय आहे तर आपण समोरासमोर बसून वाटणी करूयात. ओके. समोरासमोर बसून आपण बोलूयात, कारण हा टॉपिक वेगळ्या दिशेने जाऊ शकतो. हा खूप पर्सनल आहे, प्रॉपर्टी रिलेटेड, घरातले घरात वाद वगैरे. आपण समोरासमोर बसून मी तुम्हाला सगळं सिस्टमॅटिकली सांगेल की कसं असतं डिसिजन्स, त्यात प्रॉन्स कॉन्स काय असतात, प्रॉफिट लॉस, कुठला व्यक्ती आहे, कुठल्या व्यक्तीसोबत तुम्ही फाईट करताय त्या गोष्टी मिळवण्यासाठी. व्यक्ती महत्त्वाची असेल तर काही गोष्टी सॅक्रिफाईस करू शकता का, हे सगळं विचारावं लागतं समोरासमोर बसून. हा पॉईंट लगेच नाही सांगता येणार मला. विकास वाघमोडे सर, मी तुम्हाला वेळ देईल. ओके. चलो नेक्स्ट. रिट्रीटमध्ये काय असेल सर? अख्खं रामायण झालं आणि तुम्ही विचारताय. ओके. रिट्रीटमध्ये एका वाक्यात सांगतो. रिट्रीटमध्ये मी तुम्हाला खूप डीप लेवलचं संमोहन शिकवणार आहे, मनाचं शास्त्र शिकवणार आहे, आदर्श एक आयडियल पर्सन कसा असतो ते मी तुम्हाला शिकवणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मुलांना जर तुम्ही विचारलं ना की कुणासारखं बनायचं, तर ते तुमचं नाव घेतील. असं व्यक्तिमत्व बनायचं असेल तर रिट्रीटला या. नाही तर आज ते तुमच्या तोंडावर म्हणतात, ए मम्मी पप्पासारखं नाही बनायचं. काही केलंच नाही त्यांनी तर काय बनायचं. ओके. सो राईट. सो खूप काही, हाऊ टू बी अन आयडियल, खूप गोष्टी मी तिथे कव्हर करणार आहे. सर मला विचार, एक्झॅक्ट डेट काय आहे? कोण आहेत? मी पाथरकर सर. ओके. आदित्य बाळा, हा 21 तारीख आहे, 21 जून. ओके. ओके. तसं मी हा, संडेला येणार आहे. बारामतीला आहे, बारामतीला. नाही नाही, मी आत्ताच्या संडेला येणार आहे 14 ओके तारखेला. ओके ओके माझा फोन ओके. झाला. येस येस येस. डिअर फ्रेंड्स, लिसन वन्स अगेन. कॉल रेकॉर्ड, आपला व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. आपण रिट्रीट बद्दल सोमवारी रात्री 9 वाजता भेटणार आहोत.
ओके रवी सर यू कॅन स्टॉप द रेकॉर्डिंग. सोमवारी रात्री 9 वाजता आपण भेटणार आहोत. थँक्यू सर. येस तिथे मी तुम्हाला झूम वरती सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहे. डोंट वरी. ओके. तोपर्यंत कुणीही पेमेंट करू नका.